नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश कोळेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. सर्वात पहिल्यांदा लेक्चर सुरू करण्याआधी आपलं लेक्चर उशिरा झाल्याबद्दल मी तुमची माफी मागतो. याचं कारण असं आहे की काही टेक्निकल अडचणी येत होत्या आणि त्याच्यामुळं कनेक्ट होत असताना अडचण येत होती आणि त्याच्यामुळं कनेक्ट होत असताना अडचण येत असल्यामुळं आपलं सेशन सुरू करायला थोडासा उशीर झाला. बट होपफुली आता सगळं व्यवस्थित आहे अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काही अडचणी असतील तर प्लीज तुम्ही मेसेज करू शकता. ओके, सो होपफुली एव्हरीथिंग इज फाईन. राहुल सरांनी सुद्धा मला ऑल ओकेचा मेसेज दिला. सो लेट स्टार्ट अवर टुडेज सेशन. तर बघा, आपल्याला माहितीच आहे की आपण मागच्या परवापासून आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा इतिहासाचे सेशन्स कंडक्ट करायला सुरुवात केली. तर आपण याच्या आधी प्रिलिम्सचे सेशन घेतले होते आणि प्रिलिम्समध्ये आपण एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न आपण ब्रीफमध्ये तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे सेगमेंट्स आहेत, महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ते आपण कव्हर केले होते आणि त्याला तुम्हा लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याचा फायदासुद्धा खूप साऱ्या मुलांना झाला. बार्टीच्या अशा सेशनचा तसे फीडबॅकसुद्धा आम्हाला प्राप्त झाले आणि म्हणूनच आपण आता राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी एक सविस्तर सेशन्स आपण ऑर्गनाईज केलेले आहेत आणि या सेशन्सच्या माध्यमातून मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, त्या महत्त्वाच्या टॉपिक्समधले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत सिलेबसमधले आणि त्याच वेळेला क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करून जे इम्पॉर्टंट सेगमेंट्स आहेत ते सर्व इम्पॉर्टंट सेगमेंट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ओके, सो तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही डेफिनेटली या ठिकाणी मला विचारू शकता. काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला आणि टीमला तुम्ही कळवू शकता. होपफुली एव्हरीथिंग इज फाईन. चलो, तर बघा, आपण या आधीच्या सेशनमध्ये आपण एक साधारणतः हिस्ट्री या विषयामध्ये आपल्याला नेमकं किती स्कोर आवश्यक आहे, ओके, कसं ते आपल्याला तो स्कोर कसा प्राप्त करता येईल याची आपण चर्चा मागच्या लेक्चरमध्ये केली. तर एकदम ब्रीफ असा रिव्ह्यू देतो मी, कारण परवाच्या लेक्चरमध्ये मुलांना काही अडचणी येत होत्या आणि त्याच्यामुळं आवाजाचा प्रॉब्लेम होता. म्हणून मग ज्यांना आवाजाचा प्रॉब्लेम आला होता अशा विद्यार्थ्यांसाठी एकदम ब्रीफमध्ये मी तुम्हाला परवाचं एक 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला ब्रीफ देतो आणि मग आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात. तर बघा, आपण सिलेबसची चर्चा केली होती. सिलेबसमधले महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघितले होते आणि मग जो पहिला पॉईंट आहे तो पहिला पॉईंट म्हणजे ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये झालेली स्थापना. या सेगमेंटला आपण सुरुवात केली होती आणि हे बघत असताना आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामध्ये आगमन हा जो पहिला पॉईंट आहे, पहिल्या पॉईंटची चर्चा करायला सुरुवात केली होती. हे करत असताना आपण ब्रिटिशांव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या कोणत्या युरोपियन व्यापारी कंपन्या होत्या त्यांची थोडक्यात आपण परवाच्या लेक्चरमध्ये चर्चा केली होती. त्याच्यामध्ये पोर्तुगीजांचं आगमन कधी झालं, पोर्तुगीजांच्या महत्त्वाच्या वसाहती कोणत्या होत्या, हे सगळे पॉईंट्स आपण बघितले होते. तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी परवाचं लेक्चर केलं होतं, ओके, किंवा ज्यांना याबद्दल माहिती आहे त्यांनी मला एवढं सांगावं की चितगाव आणि सदगाव यांना काय म्हटलं गेलं. चितगाव आणि सदगाव यांच्यासाठी टर्म कोणत्या होत्या ते तुम्ही मला सांगू शकलात तर बरं होईल. मी तुम्हाला सांगितलं होतं, ओके, माझा लाईव्ह चॅट बॉक्स ओपन आहे. तुम्ही मला मेसेज करू शकता, तुम्ही मला कम्युनिकेट करू शकता. म्हणजे इथं थोडक्यात आपण एक इंटरॅक्शन बेस्ड अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे कव्हर करू शकतो. येस, तर लक्षात घ्या, मी तुम्हाला हा मुद्दा सांगितला होता की पोर्तुगीजांनी चितगावला, गुड मॉर्निंग अभिजित, नाव फोकस ऑन टू द सेशन. ओके, तुमचे काही अभ्यासाशी संबंधित क्वेश्चन्स असतील तर प्लीज लेट मी नो. ओके, तर चितगावला मी तुम्हाला सांगितलं होतं पोर्टो ग्रँडे असं म्हटलं गेलं होतं, पोर्टो ग्रँडे, आणि सदगाव वॉज द पोर्टो पिक्वेर्नो. हा पॉईंट आपण त्या दिवशीच्या सेशनमध्ये बघितला होता. हे विसरायचं नाहीये, लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पोर्तुगीज सत्तेचा अंत कधी झाला तो मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर डचांची सत्ता कधी प्रस्थापित झाली, कशी प्रस्थापित झाली, ते पॉईंट आपण बघितले होते. डचांचा अंत कसा झाला त्याची देखील चर्चा आपण केली होती. या कॉन्टेक्स्टमध्ये हे जे कोलाचेलचं युद्ध आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्रावणकोरचा राजा आणि डच
ओके, यांच्यामध्ये झालेलं कोलाचेलचं युद्ध, ज्याच्यामध्ये एका भारतीय सत्ताधीशाने एका युरोपियन सत्तेचा पराभव केला होता. अशी उदाहरणं आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये कमी दिसतात. कारण आपल्याला सहसा काय दिसतं, की युरोपियन कंपन्या, युरोपियन सत्ता ज्या होत्या त्या प्रामुख्याने प्रभावी होत्या आणि भारतीय सत्ता तुलनेने कमी पडल्या, तुलनेने कमकुवत होत्या असं आपल्याला दिसून येतं. पण त्याला काही सन्माननीय अपवाद सुद्धा आहेत. हे सन्माननीय अपवाद कोणते? तर जसं की त्रावणकोरचा शासक. त्रावणकोरच्या व्हेरी गुड पायल. ओके, चितगाव म्हणजे पोर्टो ग्रँडे आणि सदगाव म्हणजे पोर्टो पिक्वेर्नो. हे लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन नक्की विचारला जाऊ शकतो. ओके, सो ओके, तर हा मुद्दा समजून घ्या. तसंच कोलाचेलचं युद्ध आपल्या अभ्यासासाठी महत्वाचं आहे. कोलाचेलचं युद्ध, असे कोणते शासक होते, अशा कोणत्या सत्ता होत्या ज्यांनी युरोपियनांचा पराभव करण्यामध्ये यश मिळवलं होतं. ओके, हे आपल्याला दिसून येतं. तर हा मुद्दा समजून घ्या. कोलाचेलच्या युद्धामध्ये त्रावणकोरच्या राजाने डचांचा पराभव केला होता असं आपल्याला दिसून येतं. सो दिस पर्टिक्युलर सेगमेंट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर अस. ओके, देन डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी, याची आपण चर्चा केली होती. डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी. ओके, आणि डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीचा अभ्यास करत असताना आपल्याला सेरामपूर लक्षात घ्या, की कदाचित डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीवर कदाचित प्रश्न विचारले जाणार नाहीत. ओके, प्रश्न विचारले जरी गेले तरी ट्रँक्वेबार आणि सेरामपूर ही डॅनिश लोकांची मुख्य केंद्र होती. ओके, याच्यावर तुम्हाला ही बाब तुम्हाला माहिती असली पाहिजे या पर्टिक्युलर संदर्भामध्ये. बाकी डॅनिश मिशनरी, ओके, किंवा सॉरी माय मिस्टेक, डॅनिश वसाहतीच्या संदर्भामध्ये सेरामपूर मिशनरी हा जो सेगमेंट आहे हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. सेरामपूर मिशनरी हे लक्षात ठेवा. मग सेरामपूर मिशनरीमध्ये 3 व्यक्ती महत्वाचे होते. हे 3 कोणते होते? तर विल्यम कॅरे, विल्यम वॉर्ड आणि जोशुआ मार्शमन ही 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हा पॉईंट बघा. त्याच्यानंतर आपण फ्रेंचांची सत्ता बघितली. फ्रेंचांची कंपनी किंवा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची माहिती आपण घेतली होती. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी कोलबर्ट नावाच्या व्यक्तीने स्थापन केली होती. 1668 मध्ये सुरत येथे पहिली फ्रेंच वसाहत स्थापन झाली. आता बघा, या ठिकाणी महत्वाचा मुद्दा काय ठरू शकतो, की कोणत्या युरोपियन सत्तेची कोणती वखार पहिल्यांदा स्थापन झाली होती, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जसं की फ्रेंचांची पहिली वखार कुठं आहे? सुरत या ठिकाणी आहे. ब्रिटिशांची पहिली वखार कुठं आहे? सुरत या ठिकाणी आहे. पोर्तुगीजांचं आगमन कुठं झालं? कालिकत. त्याच्यानंतर मग कोचीन. तर हे पॉईंट्स तुमच्यासाठी महत्वाचे ठरू शकतात आणि अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. एक लक्षात घ्या. ओके, या ठिकाणी थोडासा एक जनरल पॉईंट मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. इतिहास या विषयाबाबतीत असं आहे, की बऱ्याच मुलांची तक्रार असते, की आम्ही जे वाचतो ते एक्झाममध्ये येतच नाही. एक्झाममध्ये काहीतरी वेगळंच विचारलं जातं. म्हणून आम्हाला कळतच नाही काय वाचायचं. एक लक्षात घ्या, काय वाचायचा हा मुद्दा नाहीये, कसं वाचायचा हा मुद्दा असतो. लक्षात घ्या. काय वाचायचं, आपण सगळेजण एकच साधारणतः सारखंच मटेरियल वाचतो. फॉर एक्झाम्पल ग्रोवरचं पुस्तक असेल, अनिल कठारे सरांचं पुस्तक किंवा गाठा सरांचं पुस्तक असेल, स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील, आपण सगळेजण हीच पुस्तकं वाचतो. कोणीही दुसरं काही किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी कोणी काही करत नाही. लक्षात घ्या. पण या ठिकाणी ती वाचायची जी पद्धत असते त्याच्यातून नेमकं काय उचलायचं, काय स्किप करायचं, हे ज्याला समजलं त्याचा स्कोर चांगला असतो. जसं की आता आपल्याला सहसा असं कुठल्या पुस्तकात नाही दिलं, की कोणत्या युरोपियन कंपनीची वसाहत पहिल्यांदा कुठं स्थापन झाली होती. ते इंटरप्रिट करणं हे आपलं काम आहे. आपण जर त्यानुसार पॉईंट बनवून ठेवला, ब्रिटिशांची पहिली वखार, ब्रिटिशांची उत्तरेमधली वखार, दक्षिणेमधली वखार, तर अशा पद्धतीने जर आपण आपले टेबल तयार केले, आपण जर इंटरप्रिट करून त्याचे पॉईंट्स तयार केले, तर आपल्याला एक्झाममध्ये फायदा होतो. हा मुद्दा समजून घ्या. ओके, जसं की एक क्वेश्चन असा विचारला होता, की 2019च्या मेन्समध्ये हा प्रश्न विचारला होता, की खालीलपैकी कोणतं जहाज निर्मितीचं केंद्र नव्हतं? वसाहत काळामध्ये खालीलपैकी कोणतं जहाज निर्मितीचं केंद्र नव्हतं? असा प्रश्न विचारला होता. आता तसं जर बघितलं तर कुठल्या बुकमध्ये हे असं डायरेक्टली दिलेलं नाही आहे. ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी ॲडव्हान्स रीडिंग लागते. पण ज्याला एक बेसिक इन्फॉर्मेशन असेल, की त्या ठिकाणची जिओग्राफी कशी आहे, टोपोग्राफी कशी आहे, हुबळीमध्ये सगळा गाळ वाहून आणला जातो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जहाज नांगरण्यासाठी अडचणी येतात. हे जरी आपल्याला बेसिक माहिती असेल तरी सुद्धा आपण त्याच्यावर उत्तरपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून हा ॲप्लिकेशनचा पार्ट आहे आणि हा ज्याला जमला त्याला चांगला स्कोर होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि नेमका हाच मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्या प्रिलिम्सच्या सेशनमध्ये विद्यार्थ्यांनी जे माझे पॉईंट्स होते, माझ्या सेशन्स ज्यांनी अटेंड केले, त्याच्या नोट्स ज्यांनी तयार केल्या, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस जे आलेले आहेत, कम्युनिकेशन जे झालेलं आहे, या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकच फीडबॅक दिला सर, की बार्टीच्या सेशनमधून आम्ही बार्टीचेच सेशन केले होते आणि दुसरं काही केलं नाही आणि आम्हाला 11-11, 12-12 मार्क त्याच्यामध्ये पडलेले आहेत. याचं कारण काय? तो जो इंटरप्रिटेशनचा जो मुद्दा आहे तो त्या विद्यार्थ्यांना जमला होता. तर होपफुली तुम्हाला देखील असंच जमावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि आता आपल्याकडे एक बऱ्यापैकी वेळ सुद्धा आहे, तर आपण त्याच्यावर चांगलं वर्क करूया
आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की या सेशन्सच्या माध्यमातून माझं टार्गेट आहे की हिस्ट्रीचे जे 60 क्वेश्चन्स विचारले जातात त्या 60 पैकी तुम्ही कुठेतरी 45-50 पर्यंत तुम्ही कम्फर्टेबली पोहोचावं अशी माझी इच्छा आणि अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत हे लक्षात घ्या. ओके, तर फ्रेंचांच्या लक्षात घ्या की आता त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक मुद्दा बघायचा आहे की बंगालमध्ये कोणत्या युरोपियन सत्तेची कोणती वसाहत महत्वाची होती. ओके, युरोपियन कंपनी आणि महत्वाची वसाहत, युरोपियन कंपनी आणि महत्वाची वसाहत असं तुम्हाला एक कॉलम तयार करायचं. लक्षात घ्या महत्वाची वसाहत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता इथे एक बघा बंगाल आणि युरोपियन वसाहती असा एक पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी देतो. बंगाल आणि युरोपियन वसाहती. तुम्हाला क्वेश्चन्स कसे येतील हे मी तुम्हाला इथं लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे बेसिकली आपण वाचतो काय आणि एक्झाममध्ये येतं काय याची सांगड कशी घालायची हे आपल्याला जमलंच पाहिजे. ते जमलं नाही तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपण मागेच पडणार. लक्षात घ्या. आणि हे फक्त इतिहासासाठी नाहीये, प्रत्येक विषयासाठी असं आहे. तुम्ही असं म्हटलं की नाही एक पुस्तक मी जसं तसं रट्टा मारून पाठ करतो आणि सगळे क्वेश्चन त्याच्यामधलेच आले पाहिजेत अशी जर तुम्ही अपेक्षा केली तर चूक आहे. 1-2 पुस्तकं वाचायची आणि त्याला भरपूर रिव्हिजन करायचं. जेवढं रिव्हिजन कराल तेवढं चांगलं इंटरप्रिटेशन आणि जेवढं चांगलं इंटरप्रिटेशन तेवढी अचूकता वाढते. बघा बंगालमध्ये आता मी लक्षात घ्या की इथं पोर्तुगीज. ओके, पोर्तुगीजांची कोणती वसाहत होती बंगालमध्ये तर ती होती हुगळी. लक्षात घ्या. ओके, ब्रिटिशांसाठी कोणती होती तर ब्रिटिशसाठी आपल्याला माहिती आहे कलकत्ता. ब्रिटिशांसाठी होती कलकत्ता. ओके, त्याच वेळेला डचांसाठी कोणती होती डचांसाठी होती चिनसुरा. ओके, फ्रेंचांसाठी कोणती होती ओके फ्रेंचांसाठी होती चंद्रनगर. ओके, आता मला सांगा तुम्हीच सांगा की ह्याच्यावर तुम्हाला मॅच मेकिंगचा क्वेश्चन येऊ शकतो की नाही. डेफिनेटली याच्यावर तुम्हाला मॅच मेकिंगचा क्वेश्चन विचारला जाईल की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा, बरोबर जोड्या ओळखा, मग ABC BCD असं केलं जाईल. सो हे आपल्याला जमलं पाहिजे. हे जमलं की पेपर सोपा जातो हे लक्षात घ्या आणि तेच आपल्याला करायचं आहे. येस, आणि सहसा ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगतही नाही कारण हा कंटेंट खूप जास्त आहे आणि त्याच्याला नेमकं काय उचलायचं हे आपल्याला थोडंसं अवघड जातं. त्याच्यानंतर हा क्वेश्चन विचारला होता की कोणत्या युरोपियन सत्तेचा अंत सर्वात शेवटी झाला होता. हा प्रश्न देखील एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर हे कुठं पुस्तकात असं डायरेक्टली दिलेलं नाहीये लक्षात घ्या, पण आपल्याला ते इंटरप्रिट करायला लागतं. त्यासाठी आपल्याला ही माहिती पाहिजे की जसं की आपल्याला एवढं तर माहिती की पोर्तुगीज आणि फ्रेंच हे सगळ्यात शेवटी गेले. मग पोर्तुगीज कधी गेले आणि कोणता प्रदेश पोर्तुगीजांनी कधी सोडला. जसं ऑगस्ट 1961 मध्ये पोर्तुगीजांनी दादरा नगर हवेलीचा त्याग केला. डिसेंबर 1961 मध्ये गोवा दीव दमणचा त्याग केला. त्याच्यानंतर मग फ्रेंचांनी लक्षात घ्या ऑक्टोबर 1955 मध्ये चंद्रनगरचा त्याग केला आणि ऑगस्ट 1962 मध्ये पॉंडिचेरीचा त्याग केला. हे माहिती झालं की मग आपण उत्तरापर्यंत सहजपणे पोहोचू शकतो हे लक्षात घ्या. आता इथे जिओग्राफीचा क्वेश्चन तुम्ही बघू शकता. माहे कोणत्या किनाऱ्यावर आहे, यानम, पॉंडिचेरी आणि कराईकल कोणत्या किनाऱ्यावर आहे. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत योग्य क्रम लावा. हा तुम्हाला जिओग्राफीचा क्वेश्चन आहे. हे जमलं पाहिजे आपल्याला. हे कुठल्या बुकमध्ये दिलेलं नसतं पण ऑब्झर्वेशननी जमलं पाहिजे. तर ही थोडीशी काळजी घ्या आणि थोडंसं सजगपणे आपण ज्याला म्हणतो ना सजगपणे जागृत होऊन हे जर सेशन्स आपण केलं तर आपल्या सगळ्यांना याचा फायदा होईल. बघा अँग्लो फ्रेंच संघर्षाबद्दल मी म्हणालो होतो की आपण ब्रिटिशांची जी इतर सत्तांसोबत झालेले युद्ध हा जो सेगमेंट आहे त्यावेळेला आपण हा पॉईंट कव्हर करणार आहोत. सो हा मुद्दा मी जाणीवपूर्वक बाजूला ठेवला. व्हेरी गुड. चला आता आपण आजच्या सेगमेंटकडे वळूयात. चलो, थँक्यू फॉर युअर पेशन्स. ओके, पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो आणि आता आपण आपल्या पॉईंटला सुरुवात करूयात. ब्रिटिशांचा देखील आपण मुद्दा बघितला होता की आपल्याला लक्षात घे की आपल्याला असं सहसा हेच सांगितलं जातं की 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची किंवा डिसेंबर 1606 किंवा 1600 मध्ये 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. पण आपल्याला हे माहिती पाहिजे की 1599 मध्ये लक्षात घ्या 1599 मध्ये मर्चंट ॲडव्हेंचरर्स नावाच्या एका व्यापारी गटाने कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीला सनद मिळाल्यानंतर ओके तिला ईस्ट इंडिया कंपनी किंवा गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू ईस्ट इंडिज असं म्हटलं गेलेलं आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. हे जर माहीत झालं की पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या जातात. ओके, तर नेमके या मुद्द्यांवर आपण भर द्यावा असं माझं तुम्हाला सांगणं आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर बघा मग त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाल्यानंतर लगेचच काही ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामध्ये येणं झालं नाही. ओके, मग त्यांनी हळूहळू आता भारताकडे येण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न केले गेले होते लक्षात घ्या त्या प्रयत्नांचाच भाग म्हणजे ओके 1608 मध्ये कॅप्टन हॉकिन्स नावाचा व्यक्ती जो होता तो जहांगीरच्या दरबारामध्ये आला होता
परंतु त्यावेळेला जहांगीरच्या धोरणांवर आपल्याला काय दिसतं की ब्रिटिशांचा प्रभाव होता, सॉरी माय मिस्टेक, पोर्तुगीजांचा प्रभाव होता. आणि पोर्तुगीजांचा प्रभाव असल्यामुळं ब्रिटिशांना काय फारसं यश मिळालेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळं ब्रिटिश हे काहीसे या युरोपियन कंपन्यांच्या स्पर्धामध्ये पोर्तुगीजांच्या तुलनेमध्ये ब्रिटिश हे काहीसे मागे पडले असं आपल्याला दिसून येतं. पण नंतर मग झालं असं की इसवी सन 1611 मध्ये ब्रिटिशांनी पुन्हा एकदा या ठिकाणी आगमन करण्याचा प्रयत्न केला. कॅप्टन मिडल्टन नावाचा जो अधिकारी होता, लक्षात घ्या, कॅप्टन मिडल्टन नावाच्या अधिकाऱ्याने आपल्याला काय दिसतं की स्वाली या ठिकाणी पोर्तुगीजांचा युद्धामध्ये पराभव केला आणि आता सुरत या ठिकाणी ब्रिटिशांची वखार स्थापन झाली. व त्यावेळेला मग सुरतेचा जो लोकल गव्हर्नर होता, स्थानिक गव्हर्नर, त्या स्थानिक गव्हर्नरने ब्रिटिशांना आपली वखार स्थापन करायची, व्यापाराची परवानगी दिली आणि अशा पद्धतीनं सुरत या ठिकाणी ब्रिटिशांच्या व्यापाराला सुरुवात झाली. आणि नंतर मग 1615, लक्षात घ्या, 1615 ते 1618 या काळामध्ये अजून एक ब्रिटिश व्यक्ती, त्याचं आपलं शिष्टमंडळ घेऊन तो भारतामध्ये आला होता, ज्याचं नाव होतं थॉमस रो. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. थॉमस रो, याच्यावर युपीएससीने आतापर्यंत क्वेश्चन्स विचारलेले आहेत, लक्षात घ्या. सो 1615 मध्ये थॉमस रो हा भारतामध्ये आला होता. तो देखील जहांगीरच्याच दरबारी आला होता, लक्षात घ्या. आणि जहांगीरच्या दरबारी येऊन त्याने व्यापाराची परवानगी मागितली आणि त्याचं जे मिशन होतं यशस्वी ठरलं होतं. मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो. हा जो थॉमस रो होता त्याने जहांगीरला काही गिफ्ट्स दिल्या होत्या, कारण त्याला लक्षात घ्या की त्याचं मिशन होतं की भारतामध्ये आपलं ठाणं प्रस्थापित करायचं. आणि हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मुद्दा कोणता आहे तर थॉमस रो असेल किंवा कॅप्टन हॉकिन्स असेल, या दोघांना सुद्धा राजा जेम्सनी पाठवलं होतं. हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना एलिझाबेथच्या काळामध्ये जरी झाली असली तरी नंतर 1603 मध्ये एलिझाबेथचा मृत्यू झाला आणि जेम्स हा सत्तेवर आला होता, लक्षात घ्या, जेम्स पहिला. आणि या जेम्स पहिल्याने व्यापारी शिष्टमंडळ भारतामध्ये पाठवली होती. तर त्याच्यामध्ये कॅप्टन हॉकिन्स होता, ज्याला अपयश प्राप्त झालं. आणि त्याच्यानंतर थॉमस रोचं मिशन मात्र यशस्वी ठरलं होतं. आता हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की कोणत्या ब्रिटिश राजाने हे मिशन्स पाठवले होते. आता अजून एक छोटासा मुद्दा मी तुम्हाला सांगतो जो आवश्यक आहे. तर कॅप्टन हॉकिन्स जेव्हा भारतामध्ये आला होता किंवा जेव्हा त्यानं भारताकडे प्रस्थान केलं होतं तेव्हा त्याचं इम्प्रेशन काय होतं की तो अकबराच्या दरबारामध्ये चाललेला आहे, म्हणजे अकबराचा मृत्यू झालेला आहे. ह्याची जाणीव, याची कल्पना त्यांना नव्हती. सो ते अकबराला भेटण्यासाठी म्हणून आला. पण जेव्हा तो आला मुघल दरबारामध्ये आला तेव्हा त्याला असं आढळलं की जहांगीर हा त्या ठिकाणी शासक बनलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. जहांगीरवर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पोर्तुगीजांच्या धोरणांचा प्रभाव होता आणि म्हणून ब्रिटिशांना अपयश आलं. पण नंतर ब्रिटिशांनी कमबॅक केलं. हा मुद्दा आपण बघितला. आता थॉमस रोने जहांगीरला काही गिफ्ट दिल्या होत्या. इंग्लिश कोच, ज्याला आपण इंग्लिश पद्धतीचा रथ म्हणू, घोडागाडी म्हणू, ते त्यांनी गिफ्ट दिली होती, लक्षात घ्या. जहांगीर या भेटींवर थॉमस रोच्या त्याच्या प्रेझेंटेशनवर म्हणा किंवा त्याच्या मागणीवर जहांगीर संतुष्ट झाला. आणि आता जो मुद्दा सांगतोय तो इम्पॉर्टंट आहे. जहांगीरने थॉमस रोला इंग्लिश खान हा किताब दिला होता. हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. जहांगीरने थॉमस रोला इंग्लिश खान हा किताब दिला होता. मग थॉमस रोने परवानगी मिळवली आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी ब्रिटिशांच्या वसाहती भारतामध्ये स्थापन झाल्या. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुरत हेच मुख्य केंद्र होतं. पण नंतर मग जेव्हा मुंबई ब्रिटिशांकडे आलं पोर्तुगीजांकडून, आपल्याला माहिती आहे 1661 मध्ये ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले. आणि त्या वैवाहिक संबंधांचा भाग म्हणून तर मुंबईचा जो प्रदेश होता तो ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये दिला गेला. 1668 मध्ये तो कंपनीच्या हवाली केला गेला आणि तिथून पुढे कंपनीचा मुंबई हे पश्चिम किनाऱ्यावरचं मुख्य केंद्र बनलं होतं. हे पॉइंट्स महत्वाचे आहेत. त्यानंतर आपण पूर्व किनाऱ्यावरच्या ब्रिटिशांच्या वसाहती बघितल्या. मासोली पाटण हे लक्षात ठेवायचं आहे. हा तुमचा एमसीक्यू असणार आहे मित्रांनो. पूर्व किनाऱ्यावरची ब्रिटिशांची पहिली वसाहत कोणती होती, हा तुमचा एमसीक्यू असेल तर हा तुम्हाला जमलाच पाहिजे कंपल्सरीली. त्यानंतर मग मद्रासची स्थापना कधी झाली होती. आता तुम्हाला एक लक्षात घ्या, असा जर प्रश्न आला, मी तुम्हाला 3 नावं देतो. लाईव्ह चॅट बॉक्स ओपन आहे, तुम्ही मला उत्तर देऊ शकता. आणि माझी विनंती की प्लीज स्टिक टू आवर डिस्कशन्स ओनली टू द स्टडी पर्पज ओनली. सो मद्रास, त्याच्यानंतर कलकत्ता आणि बॉम्बे या 3 शहरांच्या स्थापनेचा योग्य तो क्रम लावा. त्या 3 शहरांच्या स्थापनेचा योग्य तो क्रम लावा. मद्रास, कलकत्ता, बॉम्बे हा क्रम योग्य आहे का? किंवा मद्रास, बॉम्बे, कलकत्ता हा क्रम योग्य आहे का? कलकत्ता, मद्रास, बॉम्बे हा क्रम योग्य आहे का? कलकत्ता, बॉम्बे, मद्रास हा क्रम योग्य आहे? त्याचं उत्तर आहे मद्रास, बॉम्बे, कलकत्ता. मद्रास लक्षात घ्या 1639 मध्ये,
बॉम्बे 1668 नंतर आणि कलकत्त्याची स्थापना 1699 मध्ये झाली होती. हा पॉईंट तुमचा एमसीक्यूचा असणार आहे, हे लक्षात ठेवा आणि जेव्हा एक्झाम मध्ये येईल तेव्हा ओके त्याला अटेम्प्ट करायचं आपल्याला. मद्रास, त्याच्यानंतर बॉम्बे किंवा मुंबई, त्या काळामध्ये बॉम्बे म्हणायचे, आपण इथे म्हणून बॉम्बे लिहितोय, आणि त्याच्यानंतर कलकत्ता. हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 1639, 1668 आणि 1699 या क्रमाने ब्रिटिशांनी ही शहरं स्थापन केली होती. चलो, हा मुद्दा समजून घ्या. ओके, त्यानंतर आता मी तुम्हाला अजून एक महत्वाचा पॉईंट सांगणार आहे, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विकास कसा झाला होता. ओके, आता मला सांगा की ज्याला आपण ईस्ट इंडिया कंपनी असं म्हणतो, ईस्ट इंडिया कंपनी एकच आहे का? याला आपण ईस्ट इंडिया कंपनी असं म्हणतो. येस, ईस्ट इंडिया कंपनी. आता लक्षात घ्या, ईस्ट इंडिया कंपनी हे ज्याला आपण म्हणतो ना की सोपं करण्याचा प्रकार आहे, पण आपल्याला माहिती आहे की ती पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी होती, बरोबर आहे का? पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी होती, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी होती, डच ईस्ट इंडिया कंपनी होती, डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी होती, ओके, तसेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती. म्हणजे काय, ईस्ट इंडिया कंपनी हे युरोपियन लोकांनी ओके पूर्वेकडच्या व्यापारासाठी ज्या काही कंपन्या स्थापन केल्या त्या सगळ्यांनाच ईस्ट इंडिया कंपनी असं म्हटलं जायचं. मग त्या त्या देशानुसार पोर्तुगीज, फ्रेंच, डच, डॅनिश, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असं म्हटलं जातं. सो ज्याला आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो त्याचा नेमका काय मुद्दा होता, हा मुद्दा आपण समजून घेऊयात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. मित्रांनो, आता जो मुद्दा मी तुम्हाला सांगत आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. मी जिथं तुम्हाला सांगतो असं, आणि माझ्या विद्यार्थ्यांचा हा एक अनुभव आहे की ज्या ठिकाणी मी जास्तीत जास्त स्ट्रेस देऊन तुम्हाला एखादी गोष्ट सांगत असेल ना, तर प्लीज त्याला नोट डाऊन करत चला. फ्लोमध्ये एखादी गोष्ट सांगताना मी सांगितली असेल तर ती तुम्ही असू द्या तुमच्या नोट्समध्ये स्किप केली तरी चालेल, बट ज्याला मी स्ट्रेस देतो ना त्या स्ट्रेस देणाऱ्या गोष्टींवर तुम्ही भर दिला पाहिजे, ही माझी तुम्हाला विनंती आहे. ओके, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवास कसा झाला होता हे मी तुम्हाला आता सांगतो. आपल्याला माहिती आहे 1599 मध्ये एक कंपनी स्थापन झाली होती. त्या कंपनीचं नाव होतं, लक्षात घ्या, गव्हर्नर. ओके, बघा इथे मी तुम्हाला हा मुद्दा सुद्धा दिलेला आहे. गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स. बघा, गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स, गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन, गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू ईस्ट इंडीज, लंडन. ओके, ट्रेडिंग इन टू ईस्ट इंडीज ही कंपनी स्थापन झाली होती. हा मुद्दा आपण आत्ताच बघितला. आता बघा यांनी काय केलं होतं, इथं म्हणजे एकदम स्पष्ट असं मोठं वाक्यासारखं नाव देऊन टाकलं, टेन्शनच नाही. गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू ईस्ट इंडीज हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं नाव आहे, हे लक्षात घ्या. ओके, पण आता झालं काय, आपल्याला माहिती की इसवी सन 1600 मध्ये या कंपनीला राणीची चार्टर प्राप्त झाली होती, बरोबर आहे. ओके, 1600 मध्ये या कंपनीला चार्टर प्राप्त झाली. तर चार्टर प्राप्त झाली म्हणजे काय, ओके, ईस्ट इंडिया कंपनीला, म्हणजे ही जी कंपनी आहे गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन इन ट्रेडिंग इन टू ईस्ट इंडीज, या कंपनीला एक प्रकारे काय झालं, पूर्वेकडच्या व्यापाराच्या बाबतीमध्ये, आता भारताच्या संदर्भात आपण बोलतोय म्हणून भारताच्या संदर्भामध्ये बोलूयात, किंवा पूर्वेकडील व्यापाराबाबतीत या कंपनीला एक प्रकारे काय झाली, मोनोपोली प्राप्त झाली होती, लक्षात घ्या, मक्तेदारी. ओके, मक्तेदारी, मोनोपोली प्राप्त झाली होती. पूर्वेकडील व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनीला मक्तेदारी प्राप्त झाली होती, हे लक्षात घ्या, मक्तेदारी. आता ही जी ईस्ट इंडिया कंपनीला किंवा गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन टू ईस्ट इंडीज कंपनीला जी मक्तेदारी प्राप्त झाली होती, या मक्तेदारीला ओके इतर ब्रिटिश कंपन्यांचा विरोध व्हायला लागला. इतर ब्रिटिश कंपन्यांचा त्याला विरोध व्हायला लागला होता, लक्षात घ्या, इतर ब्रिटिश कंपन्यांचा विरोध या गोष्टीला झाला. आता जेव्हा इतर ब्रिटिश कंपन्यांचा विरोध व्हायला लागला तेव्हा साहजिकच काय होणार आहे, ब्रिटिश शासनावर दबाव निर्माण होईल. सो होतंय काय, लक्षात घ्या, ब्रिटिश शासनावर दबाव निर्माण झाला, ब्रिटिश शासनावर दबाव. कारण जेव्हा, आता समजून घ्या, एका खाजगी व्यापारी कंपनीला मक्तेदारी दिल्यानंतर साहजिकच इतर व्यापारी आणि त्या कंपनीला फायदा प्रचंड व्हायला लागलाय, तो बाकीच्या व्यापारी कंपन्या कसं काय सहन करतील, अरे त्यांना तुम्ही कसं काय मक्तेदारी दिली, आम्हाला सुद्धा भारताकडचा व्यापार पाहिजे, अशा प्रकारची मागणी व्हायला लागली. आणि त्याचा परिणाम काय झाला, लक्षात घ्या, आता मुद्दा महत्वाचा आहे. इसवी सन 1694 मध्ये ओके, इसवी सन 1694 मध्ये एक नवीन सनद इश्यू झाली होती, लक्षात घ्या, नवीन सनद. आणि या नवीन सनदेच्या माध्यमातून न्यू चार्टर इश्यू झाली, आणि या नवीन सनदेच्या माध्यमातून आपल्याला काय दिसतं,
इतर कंपन्यांना सुद्धा व्यापाराचे अधिकार प्राप्त झाले. इतर कंपन्यांना पूर्वेकडील व्यापाराचे अधिकार प्राप्त झाले, व्यापाराचे हक्क प्राप्त झाले. आता साहजिकच म्हणजे काय झालं, कॉम्पिटिशन आली. हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. इतर कंपन्यांना सुद्धा व्यापाराचे अधिकार दिले गेले. म्हणजे आता फक्त गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्सलाच आता भारताकडच्या व्यापाराचा मक्तेदारी नसेल, तर इतर कंपन्या सुद्धा भारताकडे व्यापारासाठी येऊ शकतील, अशा प्रकारची कंडिशन निर्माण झाली. याच्यातून काय झालं मित्रांनो, समजून घ्या. 1698 मध्ये एक नवीन कंपनी स्थापन झाली, लक्षात घ्या. ओके, नवीन कंपनी स्थापन झाली. 1698 मध्ये नवीन कंपनी स्थापन झाली. या कंपनीचं नाव काय होतं, इंग्लिश कंपनी. मी तुम्हाला जे मुद्दे सांगतोय, मी पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा, या अत्यंत महत्वाच्या आहेत. हा, तुम्हाला जर महत्वाचं वाटत नसेल तर हरकत नाही, पण जेव्हा मी तुम्हाला सांगतो याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतात, तर डेफिनेटली येऊ शकतात, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवायचं. नवीन कंपनी स्थापन झाली होती. त्या कंपनीचं नाव काय होतं, इंग्लिश कंपनी. लक्षात घ्या, या नवीन कंपनीचं नाव काय होतं, इंग्लिश कंपनी ट्रेडिंग इनटू ईस्ट इंडिज. इंग्लिश कंपनी ट्रेडिंग इनटू ईस्ट इंडिज नावाची कंपनी स्थापन झाली होती. लक्षात घ्या, इंग्लिश कंपनी ट्रेडिंग इनटू ईस्ट इंडिज नावाची कंपनी स्थापन झाली होती. आता झालं काय, आता बघा, कंपनी क्रमांक 1 आणि कंपनी क्रमांक 2 याच्यामध्ये स्पर्धा झाली. याला आपण नाव देऊ आता कंपनी क्रमांक 1 आणि ही झाली कंपनी क्रमांक 2. आता लक्षात घ्या, 1 आणि 2 यांच्यामध्ये प्रचंड स्पर्धा सुरू झाली आणि कुरघोडी करण्याचं राजकारणात आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या, 1 आणि 2 यांमध्ये स्पर्धा आपल्याला दिसून येते, प्रचंड स्पर्धा आपल्याला दिसते. लक्षात घ्या, आणि त्याचा परिणाम काय झाला, ओके, 1702 मध्ये या दोन्ही कंपन्यांमध्ये एक प्रकारे समझोता झाला होता. लक्षात घ्या, स्पर्धा झाली. आणि मग आता जी जुनी कंपनी होती, जुन्या कंपनीमधल्या स्टेक होल्डर्सनी त्यांनी त्या ठिकाणी एक शक्कल लढवली. शक्कल का लढवली, तर त्यांनी, हा पॉईंट आपल्यासाठी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षात घ्या, तर जुन्या कंपनीनं काय केलं, नवीन कंपनीमधले मॅक्झिमम शेअर्स त्यांनी विकत घेतले. लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात टेक ओव्हर केलं. ओके, होस्टाईल टेक ओव्हर असं ज्याला आपण म्हणतो, तशा पद्धतीत झालं. जुन्या कंपनीनं नवीन कंपनीमध्ये आपली शेअर्स विकत घेतले. त्याच्यामुळे साहजिक असं नवीन कंपनीच्या अस्तित्वाला वेगळा काही अर्थ राहिला नाही. सो इसवी सन 1702 मध्ये त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज झालं, समझोता झाला आणि या दोन्ही कंपन्यांचं एकत्रीकरण झालं. लक्षात घ्या, समझोताहून एकत्रीकरण झालं आणि एकत्रीकरण झाल्यानंतर या कंपनीला नवीन नाव पडलं, युनायटेड मर्चंट्स. लक्षात घ्या, हे नाव आपल्यासाठी महत्वाचे आहेत. युनायटेड मर्चंट्स ऑफ इंग्लंड, युनायटेड मर्चंट्स ऑफ इंग्लंड ट्रेडिंग इनटू ईस्ट इंडिज असं नवीन नाव प्राप्त झालं, ट्रेडिंग इनटू ईस्ट इंडिज. बघा, ईस्ट इंडिज हे नाव प्राप्त झालं. ओके, हा पॉइंट महत्वाचा आहे. आणि आता ही जी कंपनी स्थापन झालेली आहे, शेवटचा मुद्दा लक्षात घ्या, ही जी कंपनी स्थापन झाली, या कंपनीला 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार, सनदी कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी हे नाव दिलं गेलं. ईस्ट इंडिया कंपनी हे नाव 1833च्या चार्टर ऍक्टनी दिलं गेलं होतं. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. हे पुन्हा सांगतोय तुम्हा लोकांना, लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे. राईट, ओके. बघा, मी पुन्हा एकदा एकदम थोडक्यात रिवाइज करतो. 1599 मध्ये गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इनटू ईस्ट इंडिजची स्थापना झाली. ओके, त्याच्यानंतर 1698 मध्ये इंग्लिश कंपनी ट्रेडिंग इनटू ईस्ट इंडिज ही नवीन कंपनी स्थापन झाली. 1702 मध्ये दोन्ही कंपन्यांचं मर्जर झालं, युनायटेड मर्चंट्स ऑफ इंग्लंड ट्रेडिंग इनटू ईस्ट इंडिज ही दोघींच्या मर्जर म्हणून स्थापन झाली आणि या नवीन कंपनीला नवीन नाव दिलं गेलं 1833च्या चार्टर ऍक्टने, ईस्ट इंडिया कंपनी या नावानं. ठीक आहे, तर हे पॉइंट्स लक्षात ठेवणं, जसं मी तुम्हाला म्हणालो, कंपल्सरी आहे. डू रिमेंबर दिस पर्टिक्युलर पॉइंट, इट इज व्हेरी मच इसेन्शियल. चलो, नाउ लेट्स मूव टू नेक्स्ट पॉइंट. हे झालं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार कसा होता. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, आता ही जी कंपनी होती, ही कंपनी आता आपल्याला माहिती आहे 1857च्या उठावापर्यंत ह्याच कंपनीचं वर्चस्व होतं. 1858 मध्ये मात्र काय झालं, की जेव्हा उठाव झाला, उठावाची जबाबदारी कंपनीवर टाकली गेली आणि कंपनीची राज्यव्यवस्था, कंपनीचं प्रशासन, ओके, संपवण्यात आलं होतं. लक्षात घ्या, कंपनीचं प्रशासन संपवलं गेलं आणि त्यानंतर राणीची सत्ता चालू झाली आणि इसवी सन 1874 मध्ये, 1874 मध्ये ओके, कंपनी विसर्जित झाली. ओके, कंपनी विसर्जित झाली होती. हा पॉइंट महत्वाचा आहे, कंपनी विसर्जित झाली.
डू रिमेंबर दिस पर्टिक्युलर पॉईंट. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हा विस्तार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता आपण बघूयात की ईस्ट इंडिया कंपनीची प्रमुख सत्तांच्या विरोधामध्ये जी काही युद्ध होती त्याची आपण चर्चा करूयात. आपण हे बघितलं होतं युरोपियन कंपन्या स्थापन कशा झाल्या, त्यांचा विस्तार कसा झाला होता आणि त्यांचा प्रवास कसा होता, अंत कसा होता ते आपण बघितलं. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपन्यांनी ब्रिटिशांनी थोडक्यात भारतीय सत्तांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं युद्ध करून, लक्षात घ्या, कशा पद्धतीनं ब्रिटिशांनी युद्ध करून एक एक भारतीय सत्तेला नमवलं आणि भारतीय सत्तेला नमवून कशा पद्धतीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं त्याची आता आपण चर्चा या पर्टिक्युलर सेशनमध्ये करणार आहोत, हे लक्षात घ्या. सो आपला आजचा टॉपिक असणार आहे ते म्हणजे प्रमुख भारतीय सत्तांच्या विरोधामध्ये ब्रिटिशांची युद्ध. ओके, नाव वी आर गोइंग टू फोकस ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. ओके, प्रमुख भारतीय सत्तांच्या विरोधामध्ये झालेले युद्ध समजून घ्या. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. आपण ज्याला आधुनिक भारताचा इतिहास असं म्हणतो किंवा आपल्याला माहिती आहे की इतिहासाचे साधारणतः 3 कालखंड आपण बघतो. त्याला आपण प्राचीन भारताचा इतिहास, प्राचीन भारत असं म्हणतो, मध्ययुगीन भारत असं म्हणतो आणि त्याच्यानंतर मग आधुनिक भारत आहे. बरोबर आहे. तर बघा, या मुद्द्याकडे हा मुद्दा एक्सप्लेन करत असताना हा मुद्दा जरा बघून घ्या. तर आपण संदीप यांनी एक मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की कितीही स्टडी जरी केला तरी हिस्ट्रीचा स्कोर येत नाही. माझं असं म्हणणं आहे की हिस्ट्रीला एका विशिष्ट पद्धतीने जर आपण अप्रोच केलं, एका विशिष्ट पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर डेफिनेटली या सब्जेक्टमध्ये खूप चांगला स्कोर येतो. हा माझा अनुभव आहे आणि नेमकं तीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणे या सेशनच्या माध्यमातून आपण करतोय, हे लक्षात घ्या. माझं तुम्हाला हे सांगणं आहे की कन्फ्युज होऊ नका आणि निराश होऊ नका. राईट स्ट्रॅटेजी जर वापरून आपण या पर्टिक्युलर विषयाचा अभ्यास केला तर हा विषय तुम्हाला डेफिनेटली मार्क देतो, हे तुम्हाला आपल्या सेशन्समधून लक्षात येईल. ठीक आहे. प्रिलिम्समध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रिलिम्समध्ये खूप मुलांना फायदा झालेला आहे, तसं इथं मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होईल. मी फक्त एक काळजीपूर्वक माझा तुम्हाला एक सल्ला आहे. सल्ला बघा तुम्हाला घ्यायचा नाही घ्यायचा, कारण काही मुलांना हे महत्त्वाचं वाटत नाही. ओके, पण हरकत नाही, ज्यांना महत्त्वाचं वाटतं ते घेतल्याशिवाय राहत नाहीत. तर मग माझा सल्ला हा आहे, लक्षात घ्या, एक वही पेन घेऊन बसायचं आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो, ऑफकोर्स स्लाइड्स तुमच्या समोर आहेत, प्रेझेंटेशन तुमच्या समोर आहे, प्लस त्याचबरोबर मी तुम्हाला जे बोलताना ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन त्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करायचा प्रयत्न करा. हे जे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत त्याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारले जातात, जे मी डिस्कस करत असताना तुम्हाला सांगत जाईन. सो प्लीज बी फोकस्ड. जे काही 1.5-2 तासाचे सेशन असतील ते 1.5-2 तासाच्या सेशनमध्ये तुम्ही याच मुद्द्यावर भर द्या. ओके, सम्यक तुम्ही एक लक्षात घ्या, त्याच पद्धतीने आपण हे सेशन कंडक्ट करतोय. आपले सेशन जसजसे पुढे जातील तसंच तुमच्या लक्षात येईल की एक्झामच्या गरजा याच्यातून पूर्ण होतात की नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, या ठिकाणी मी तुम्हाला जे हे मुद्दे सांगितले की जसं की पोर्तुगीजांची सत्ता, फ्रेंचांची सत्ता कधी संपुष्टात आली, याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन आहे. ओके, तर हेच नेमके विचारले जातात आणि मुलांना हे जमत नाही. येस, चला तर आता आपण बघूयात की ब्रिटिशांची प्रमुख भारतीय सत्तांच्या विरोधामध्ये युद्ध कशी झाली होती, कोणती झाली होती. तर या ठिकाणी हा मुद्दा समजून घ्या, ज्याला आपण मध्ययुगीन इतिहास असं म्हणतो. मध्ययुगीन इतिहास म्हणजे एक प्रकारे मुघलांचा इतिहास, बरोबर आहे का. मुघलांचा इतिहास, मध्ययुगीन इतिहास. आधुनिक इतिहास म्हणजे ब्रिटिश सत्तेचा इतिहास आणि ब्रिटिश सत्तावरोहण आणि ब्रिटिशांच्या सत्तेचं पतन, याला आपण आधुनिक भारताचा इतिहास असं म्हणतो. तर हा पॉईंट या ठिकाणी आपण समजून घेऊयात. तर लक्षात घ्या की ज्याला आपण मुघल काळ असं म्हणतो. मुघल काळाची चर्चा करत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की जेव्हा आपण मुघल काळ असं म्हणतो, मुघल काळाचा इतिहास आपण जेव्हा बघतो, लक्षात घ्या, मुघल काळ. तर मुघल काळ कधीपासून कधीपर्यंत आहे. मुघल काळ आपल्याला माहिती आहे की 1526 मध्ये बाबरचं आगमन झालं होतं आणि 1707 मध्ये औरंगजेबाचं पतन झालं होतं. बरोबर आहे. 1526 मध्ये बाबरचं आगमन, 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू आणि 1857च्या उठावानंतर एक औपचारिकदृष्ट्या मुघलांची सत्ता संपुष्टात आली. ओके, तर हा असा एक प्रवास आहे. या टप्प्यामध्ये आपल्याला काय दिसतं, 1526 ते 1707 या काळामध्ये बाबर, त्याच्यानंतर मग हुमायून, त्याच्यानंतर अकबर, त्याच्यानंतर जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब. ओके, असे सत्ताधीश होऊन गेले आणि या काळामध्ये आपल्याला काय दिसतं की मुघल सत्तेचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्कर्ष झाला होता, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर लक्षात घ्या, त्याला आपण बहादूर शाह किंवा शाह आलम किंवा मोअज्जम असं म्हणतो. इथे लिहिताना मी शाह आलम पहिला असं लिहितो, शाह आलम पहिला, किंवा याला आपण असं म्हणू शकतो बहादूर शाह पहिला, कारण वेगवेगळ्या नावाने हा शासक ओळखला गेलेला आहे, शाह आलम पहिला किंवा बहादूर शाह पहिला. येस, तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बहादूर शाह प्रथम पासून ते बहादूर शाह जफर पर्यंत, बहादूर शाह जफर पर्यंत एकूण 11 शासक होत गेले आणि या 11 शासकांच्या काळामध्ये मुघल सत्तेचं मोठ्या प्रमाणामध्ये पतन झालं होतं.
तर आता हाच मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे बघा. तर अकबराचं आगमन जेव्हा झालं त्यावेळेला इथं बघा की एवढासा हा जो प्रदेश होता, भारताचा एक मर्यादित प्रदेश मुघलांनी आपल्या ताब्यामध्ये ठेवला होता. एवढंच आपल्याला दिसतं, ओके, भारताच्या संदर्भामध्ये. पण जेव्हा अकबर सत्तेवर आला तेव्हा अकबरनी हा जो संपूर्ण प्रदेश होता, हा संपूर्ण प्रदेश आपल्या अखत्यारीमध्ये अकबराने केला होता. हे लक्षात घ्या. हा अकबराच्या काळामध्ये मिळवलेला विजय आहे असं आपल्याला दिसून येतं. ओके, हे पॉइंट्स महत्वाचे आहेत, हे काळजीपूर्वक बघा. त्याच्यानंतर जेव्हा औरंगजेब सत्तेवर आला तेव्हा आपल्याला काय दिसतं की जवळपास म्हणतोय मी, जवळपास संपूर्ण भारतीय उपखंडावर मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली होती. हा पॉईंट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजेच लक्षात घ्या. ओके, बऱ्याचदा असं दिसतं आपल्याला की इतिहासामध्ये जेव्हा आपण आधुनिक भारताची सुरुवात असं आपण म्हणतो तेव्हा असं काय आहे, आधुनिक भारताच्या इतिहासाचं डिस्कशन करत असताना बरेच इतिहासकार काय करतात की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आधुनिक भारताचा इतिहास सुरू झाला अशी एक संकल्पना आहे. तर असं का बाबा? औरंगजेबाचा मृत्यू म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये अशी कोणती महत्वाची घटना आहे की बाबा लगेच आधुनिक भारताची सुरुवात झाली? ओके, तर हा मुद्दा समजून घ्या की औरंगजेबाचा मृत्यू हा इतिहासामध्ये का महत्वाचा आहे. तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला काय दिसतं, औरंगजेबाचा काळ हा असा काळ होता ज्यावेळेला मुघल साम्राज्य त्याच्या उत्कर्षाला, चरमसीमा आपण ज्याला म्हणतो, त्या चरमसीमेवर पोहोचलं होतं आणि जवळपास संपूर्ण भारतीय उपखंडावर मुघल सत्तेचं एकहाती नियंत्रण होतं. औरंगजेबाचा मृत्यू म्हणजे लक्षात घ्या की अशा सत्तेच्या अंताची सुरुवात ज्या सत्तेने ओके जवळपास संपूर्ण भारतीय उपखंडावर आपलं एकहाती वर्चस्व निर्माण केलं होतं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मग मात्र ओके वेगवेगळी कारणं घडून आली आणि त्या कारणांमुळे काय झालं की मुघल सत्तेचं झपाट्याने पतन झालं. मग ही कारणं कोणती होती? सगळ्यात महत्वाचं, औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मग मात्र झपाट्याने मुघल सत्तेचं पतन झालं. ओके, याच्या मागची कारण काय होती? ओके, एक म्हणजे अकार्यक्षम वारस. औरंगजेबाचे जे अकार्यक्षम वारस होते ओके ते काय म्हणू आपण त्याला की या सत्तेच्या पतनामागे कारणीभूत होते. फॉर एक्झाम्पल बहादूर शहा पहिला, त्याच्यानंतर मग जहांगीर शहा, त्याच्यानंतर फरुख सियार, त्याच्यानंतर मग रफीउद्दर्जत, मग रफीउद्दौला, मग मोहम्मद शहा, मग अहमद शहा, मग आलमगीर नंतर मग शाह आलम सत्तेवर आला, त्यानंतर मग अकबर सत्तेवर आला, अकबर दुसरा, आणि मग बहादूर शाह जफर सत्तेवर आला. आता मी तुम्हाला जो सांगितलं ना त्याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, बहादूर शाह पहिला, त्याच्यानंतर जहांगीर शहा, त्याच्यानंतर फरुख सियार नंतर रफीउद्दौला, त्याच्यानंतर मग मोहम्मद शहा ज्याला आपण रंगीला मोहम्मद असं म्हणतो, त्याच्यानंतर मग अहमद शहा, आलमगीर दुसरा, शाह आलम दुसरा, अकबर दुसरा, बहादूर शाह जफर. हा क्रम जो आहे या क्रमावर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे जे लक्षात घ्या की वारस होते एका पाठोपाठ एक असे अकार्यक्षम वारस होते आणि त्यामुळे मुघल सत्तेचं झपाट्याने पतन झालं. त्याच्यानंतर लक्षात घ्या की सरदारांच्या ज्या महत्वाकांक्षा होत्या, सरदार वजीर, त्यांच्या वाढत्या महत्वाकांक्षा आणि त्यांची जी गटबाजी होती त्या गटबाजीमुळे ओके लक्षात घ्या की मुघल सत्ता झपाट्याने खिळखिळी झाली होती आणि त्याचाच फायदा घेऊन आपल्याला काय दिसतं की जशी केंद्रीय सत्ता कमकुवत झाली तसं प्रादेशिक सत्तांचा उदय झाला आणि या प्रादेशिक सत्तांनी लक्षात घ्या की मुघलांना मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान दिलं आणि त्यांनी स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न केला होता. परंतु लक्षात घ्या या ज्या प्रादेशिक सत्ता होत्या या प्रादेशिक सत्तांची जी कार्यप्रणाली होती ही मध्ययुगीन कार्यप्रणाली होती. लक्षात घ्या, मध्ययुगीन कार्यप्रणाली म्हणजे थोडक्यात मुघल सत्तेमध्ये जे दोष होते तेच दोष या सत्तांमध्ये सुद्धा होते, कारण त्या सगळ्या मध्ययुगीन तत्वांवर मध्ययुगीन पद्धतीनं काम करणाऱ्या सत्ता होत्या. साहजिकच लक्षात घ्या की जेव्हा युरोपियनांच्या स्वरूपामध्ये नवीन व्यवस्थेचं, नवीन विचारांचं वारं जेव्हा भारतामध्ये व्हायला लागलं तेव्हा ही जी मध्ययुगीन प्रणाली होती नवीन विचारांपुढे टिकू शकली नाही आणि साहजिकच त्याचा फायदा युरोपियनांनी घेतला आणि युरोपियन मधल्या ब्रिटिशांनी घेतला. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींचा ब्रिटिशांना लाभ झाला आणि ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्यामध्ये या प्रादेशिक सत्तांचा पराभव केला आणि अल्टिमेटली ब्रिटिशांची भारतामध्ये सत्ता स्थापन झाली. आणि आपल्याला माहिती आहे 1858 पर्यंत ब्रिटिश सत्ता स्थापनेची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे ती एक प्रकारे कंप्लीट झाली होती असं आपल्याला दिसून येतं. हा पॉइंट समजून घ्या. येस, ओके, डू रिमेंबर दिस पर्टिक्युलर पॉइंट. तर मुघल पतन आणि ब्रिटिश सत्तावरोहण ही जी प्रोसेस आहे ओके, ही प्रोसेस म्हणजेच ब्रिटिशांची प्रमुख भारतीय सत्तांच्या विरोधामध्ये घडून आलेली युद्ध होती. हा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे. आता बघा, प्रमुख भारतीय सत्तांच्या विरोधामध्ये युद्ध असा मी जो मुद्दा मांडला त्या ठिकाणी मी तुम्हाला 2 बॉक्स केलेले दिसतात तुम्हाला. एककडे मी मेन्शन केलं बंगाल, अवध आणि हैदराबाद, दुसरीकडे मी मेन्शन केलं मैसूर, मराठा, पंजाब.
तर जेव्हा आपण प्रमुख लक्षात घ्या, प्रमुख सत्तांविरुद्धचे युद्ध आपण जेव्हा डिस्कस करतो, तेव्हा ही 6 सत्तांच्या विरोधामध्ये ब्रिटिशांचे संघर्ष किंवा ब्रिटिश आणि या 6 सत्ता यांच्यामधले संबंध आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात. ओके, तर हा पॉइंट आपण समजून घेतला पाहिजे. इथं मग मी तसं जर असेल तर याला मी 2 बॉक्समध्ये का ठेवलं असेल, तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बंगाल, अवध, हैदराबाद यांना आपण काय म्हणतो? वारसा राज्य असं म्हणतो. हा मुद्दा तुमचा MCQचा मुद्दा असणार आहे. वारसा राज्य आणि म्हैसूर, मराठा, पंजाब या स्वतंत्रपणे उदयाला आलेल्या सत्ता होत्या. स्वतंत्र सत्ता, एक प्रकारे त्यांना बंडखोर सत्ता असं देखील म्हटलं जातं. मग ऑफकोर्स पंजाबचा उदय, शिखांचा उदय हा नंतरचा होता. म्हैसूरचा उदय सुद्धा हैदराबादच्या नेतृत्वाखाली हा नंतर झाला होता. तर हा नेमका फरक काय आहे? तर लक्षात घ्या की या ठिकाणी काय मुद्दा सांगितला जातो की मुघलांचं पतन होत असताना, लक्षात घ्या की मुघलांचं पतन होत असताना ओके, 2 प्रकारच्या सत्ता निर्माण झाल्या होत्या. 2 प्रकारच्या सत्ता. या 2 प्रकारच्या सत्ता कोणत्या होत्या? एकाला म्हटलं गेलेलं आहे वारसा राज्य, वारसा राज्य आणि दुसऱ्याला म्हटलं गेलेलं आहे बंडखोर राज्य. काय फरक आहे वारसा राज्य आणि बंडखोर राज्य यांच्यामध्ये? हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. वारसा राज्यांमध्ये मग लक्षात घ्या की बंगाल, अवध आणि हैदराबाद यांचा समावेश होतो आणि बंडखोर राज्यांमध्ये जाट असतील, रोहिला खंड असतील यांचा समावेश त्याच्यानंतर फरुखाबाद असेल किंवा मराठे असतील यांचा समावेश बंडखोर राज्यांमध्ये केला जातो. मग नेमका फरक काय आहे? तर वारसा राज्य, लक्षात घ्या, वारसा राज्य जसं मी तुम्हाला सांगितलं, बंगाल, अवध आणि हैदराबाद यांचा समावेश वारसा राज्यांमध्ये होतो. ही अशी कोणती राज्य आहेत? बंगाल, अवध आणि हैदराबाद. तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे बंगालची स्थापना मुर्शिद कुली खान नावाच्या व्यक्तीने केली होती. अवधची स्थापना सादत अली खान नावाच्या व्यक्तीने केली होती आणि हैदराबादची जी स्थापना आहे ओके, कामरुद्दीन सिद्दीकी, ओके, ज्याला चिनकिलीज खान असं म्हटलं जातं. कामरुद्दीन सिद्दीकी हे त्याचं नाव आहे, चिनकिलीज खान ही त्याची पदवी आहे. मुर्शिद कुली खान, सादत खान आणि चिनकिलीज खान, कामरुद्दीन सिद्दीकी यांनी ही 3 राज्य स्थापन केली होती. हे लक्षात ठेवा. हे 3ही लोक कोण होते? हे 3ही लोक मुघलांच्या शासन प्रशासनामधले महत्त्वाचे अधिकारी होते. त्या प्रदेशामधले ते प्रादेशिक गव्हर्नर्स होते, लक्षात घ्या. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मुघलांची सत्ता ही कमकुवत होत आहे, खिळखिळ होत आहे, त्याचा फायदा त्यांनी घेतला आणि आपापल्या प्रदेशामध्ये त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न केला. पण स्वतंत्र अस्तित्व निर्माण केल्यानंतर देखील त्यांनी औपचारिक स्वातंत्र्य कधी घोषित केलं नाही. सो ऑफिशियली, औपचारिकदृष्ट्या लक्षात घ्या, ही राज्य मुघल सत्तेचाच भाग होती. ओके, प्रॅक्टिकली मात्र ती पूर्णपणे स्वायत्त किंवा स्वतंत्र होती. आणि म्हणजे लक्षात घ्या, फॉर्मली मुघल राज्याचा भाग आणि प्रॅक्टिकली मात्र स्वतंत्र अस्तित्व, म्हणून त्यांना वारसा राज्य असं म्हटलं. बंडखोर राज्यांचं मात्र तसं नाही. ओके, मुघल सत्तेच्या पतनाचा किंवा विघटनाचा फायदा घेऊन स्थानिक घटक, स्थानिक नायकांच्या, स्थानिक नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली या लोकांनी उठाव करून आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न केला होता आणि मुघलांचं वर्चस्व त्यांनी झुगारून दिलं, म्हणून त्यांना बंडखोर राज्य असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जाट आहेत, त्याच्यानंतर रोहिलखंड आहे, त्याच्यानंतर फरुखाबाद आहे, मराठे आहेत, त्यांचा समावेश केला जातो. शिखांचा देखील याच्यामध्ये काही इतिहासकार समावेश करतात. हे समजून घ्या. सो बंडखोर राज्य. तर मग हा मुद्दा समजून घ्या की ब्रिटिशांनी जेव्हा आपली सत्ता, आता हे तुम्हाला का सांगितलं? कारण ब्रिटिशांना जेव्हा आपली सत्ता स्थापना करत होते ब्रिटिश, तेव्हा या प्रक्रियेमध्ये त्यांना या सर्व राज्यांशी संघर्ष करावा लागला होता. आणि हा संघर्ष डिस्कस करत असताना आपण प्रामुख्याने 6 सत्तांशी असणाऱ्या संघर्षावर भर देतो. बंगाल, अवध, हैदराबाद, म्हैसूर, मराठा आणि पंजाब. हे लक्षात ठेवा. हे पॉइंट्स आपल्यासाठी अत्यंतिक महत्त्वाचे आहेत. सो डू रिमेंबर दिस पर्टिक्युलर पॉइंट्स. ओके, त्याच्यानंतर आता बघा मुघलांचं पतन. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, मुघलांचं पतन. आता इथं मुघलांचं पतन सांगत असताना मी तुम्हाला एक ठळक काही घडामोडी सांगतो, जो मुद्दा तुम्हाला आपल्या मेन्ससाठी अत्यंत आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मुघलांच्या पतनामध्ये औरंगजेबाचे जे उत्तराधिकारी होते, औरंगजेबाचे वारस किंवा उत्तराधिकारी, औरंगजेबाचे वारस किंवा उत्तराधिकारी. ओके, तर ह्या पर्टिक्युलर शासक जे होते, या शासकांच्या काळामध्ये काय काय घडामोडी झाल्या होत्या त्याची एक ब्रीफ आयडिया देतो मी, आणि हे तुम्हाला मेन्ससाठी अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत. हा मुद्दा सिलेबसमध्ये मेन्शन जरी केला नसला तरी एक्झाममध्ये मात्र क्वेश्चन्स येतात. हा मुद्दा समजून घ्या. सो पहिला शासक होता, जसं मी तुम्हाला सांगितलं, शाह आलम पहिला. ओके, शाह आलम पहिला. यालाच लक्षात घ्या की बहादूर शाह अशी सुद्धा पदवी होती. बहादूर शाह पहिला म्हणून ओळखला गेला कारण बहादूर शाह जफर होता आणि याचं मूळ नाव होतं मुअज्जम. ओके, हे लक्षात ठेवा. शाह आलम, बहादूर शाह किंवा मुअज्जम. त्याच्यानंतर मग जहांदर शाह. ओके, जहांदर शाह होता. त्याच्यानंतर मग तिसरा शासक होता, लक्षात घ्या, फरुखसियार सत्तेवर आला. फरुखसियार. या प्रत्येक राजाच्या काळामध्ये काय काय महत्त्वाच्या घडामोडी झाल्या होत्या त्याचं एक एक वाक्यामध्ये मी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगणार
आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार. फरुख सियार नंतर मग रफी उद्दर्जत, देन रफी उद्दौला, त्याच्यानंतर मोहम्मद शहा, ज्याला आपण रंगीला मोहम्मद असं म्हणतो. त्याच्यानंतर मग अहमद शहा, लक्षात घ्या, मोहम्मद शहा, अहमद शहा. त्यानंतर मग आलमगीर, त्याच्यानंतर मग आलमगीर नंतर शाह आलम द्वितीय, शाह आलम पहिलाच आहे म्हणून शाह आलम दुसरा. त्याच्यानंतर अकबर दुसरा, अकबर द्वितीय, आणि त्याच्यानंतर मग शेवटचा शासक आहे बहादूर शाह जफर. हा क्रम तुम्हाला मित्रांनो आवश्यक आहे, विसरायचं नाही. आता मी तुम्हाला एकेका वाक्यामध्ये सांगणार, या प्रत्येक राजाच्या काळामध्ये काय काय झालं. हातात वही पेन असेल तर नोट डाऊन करून घ्यायचा. तर शाह आलम, बहादूर शाह, मुअज्जम हा जो शासक होता, लक्षात घ्या, औरंगजेबाप्रमाणे तो कठोर असा नव्हता. त्याला त्याच्या मर्यादा माहिती होत्या. ओके, औरंगजेबाच्या काळामध्ये लक्षात घ्या, यस बरोबर आहे, शहाजहान असं देखील म्हटलं जातं. ओके, त्याचे जे ऑफिशियल नाव आहे त्याचा उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे, हे लक्षात घ्या. तसं जर लक्षात घ्या की तसं जर बघितलं तर या प्रत्येक राजाला वेगवेगळी नावं आहेत, कारण त्यांच्या पदव्याच तेवढ्या मोठ्या होत्या. तुम्हाला माहिती असेल, कामरुद्दीन सिद्दीकी हे हैदराबादच्या निजामाचं मूळ नाव होतं, पण त्याला पदव्या कोणत्या? कामरुद्दीन सिद्दीकी, चिनकिलीच खान, असफउद्दौला, निझाम उल मुल्क अशा त्याच्या पदव्या होत्या. सो साहजिकच त्यांची जी ठळक नावं आहेत, जी एक्झाम मध्ये विचारली जातात, ती आपण या ठिकाणी घेतो, हे समजून घ्या. सो शाह आलम पहिला किंवा बहादूर शाह किंवा मुअज्जम याच्या काळामध्ये काय झालं, वाक्य छोटी आहेत पण महत्वाची आहेत. शाह आलम हा औरंगजेबाप्रमाणे कठोर नव्हता, आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं की प्रादेशिक सत्तांबरोबर त्याने समझोत्याचं धोरण अवलंबलं होतं, कारण त्याला माहिती होतं की आपण आपल्या बापाप्रमाणे, आपण आपल्या वडिलांप्रमाणे कठोर नाही आहोत. म्हणून जर आपल्याला आपलं राज्य टिकवायचं असेल तर आपल्याला एक मृदू धोरण अवलंबावं लागेल, आणि जे प्रादेशिक स्थानिक सत्ता होत्या त्यांच्यासोबत समझोता करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. लक्षात घ्या, त्याने राजपुतांशी समझोता केला. राजपुतांशी समझोत्याचा भाग म्हणून लक्षात घ्या की जयपूर, आपल्याला माहिती की जयपूरचा जो शासक होता, ओके, तर त्याने राजा हा किताब दिला होता. तर या जयपूरच्या शासकाचं नाव काय आहे, कोणी सांगू शकेल का? जयपूरच्या शासकाचं नाव सवाई राजा जयसिंग, बरोबर ना? तर जयसिंग हा जो होता, तर जयसिंगला त्याने जयपूरची सत्ता म्हणा किंवा जयपूरची सुभेदारी त्याने बहाल केली, तसं आपल्याला म्हणता येईल. तर जयपूरचा शासक, जयपूरचा राजा म्हणून जयसिंगला त्याने हक्क दिला होता, आणि सवाई हाच व्यक्ती जो आहे तो सवाई मिर्झा किंवा सवाई राजा जयसिंग म्हणून ओळखला गेलेला आहे. इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचा आहे सवाई जयसिंग. ओके, याच्यावर खूप सारे क्वेश्चन एमपीएससी विचारते. जवळपास अल्टरनेट इयरला सवाई जयसिंगवर क्वेश्चन असतात, म्हणजे असतातच. सवाई जयसिंग असं का म्हटलं गेलं, कारण मिर्झा जयसिंग जे होते त्यांच्या कुटुंबामधला त्यांचा हा वारस होता, आणि मग तो खूप जास्त हुशार होता, आणि म्हणून आपल्या काय म्हणू आपण त्याला की पूर्वजापेक्षा तो हुशार, म्हणून त्याला सव्वापट हुशार म्हणून सवाई अशी पदवी दिलेली आहे. सो सवाई जयसिंग. तर लक्षात घ्या काय काय केलं होतं. जयपूरचं शहर त्यांनी बसवलं होतं, हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा, आणि सगळ्यात महत्वाचा, अनेक वेधशाळा स्थापन केल्या होत्या, आपल्याला माहिती आहे. वेधशाळा, ओके, दिल्लीमध्ये त्याने वेधशाळा स्थापन केली होती. कुठं स्थापन केलं तर सांगा बरं. हाच प्रश्न इतक्यांदा विचारला जातो. दिल्लीमधलं जंतर मंतर म्हणजे सवाई जयसिंग. ओके, त्याच्यानंतर मग मथुरा आहे, दिल्ली आहे, मथुरा आहे, अजून काय आहे सांगू शकेल का? दिल्ली, मथुरा, उज्जैन, बरोबर आहे का? दिल्ली, मथुरा, उज्जैन. अजून कुठे स्थापन केली होती? दिल्लीमध्ये स्थापन केली होती, उज्जैनमध्ये स्थापन केली होती, मथुरामध्ये स्थापन केली होती. अजून कुठे केली होती? बनारसमध्ये स्थापन केली होती, हे लक्षात ठेवा. दिल्ली, मथुरा, उज्जैन, बनारस या ठिकाणी त्याने वेधशाळा स्थापन केल्या होत्या. तर हे मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. दिल्लीमधली वेधशाळा जी आहे ती जंतर मंतर या नावाने ओळखली जाते. ओके, जयपूर या ठिकाणी त्यांनी दिल्ली, मथुरा, उज्जैन, बनारस, जयपूर या ठिकाणी त्यांनी वेधशाळा स्थापन केल्या होत्या. हा पॉईंट एक्झाम मध्ये विचारला जातो, सातत्याने विचारला जातो. एवढंच नाही, लक्षात घ्या, एवढंच नाही, त्याने एक खगोलशास्त्र ग्रंथ सुद्धा लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव आहे झिज-इ मोहम्मद शाही. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. झिज-इ मोहम्मद शाही नावाचा खगोलशास्त्रावरचा ग्रंथ या सवाई जयसिंगने लिहिला होता. याच्यावर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाईल. तर असा हा जो जयसिंग होता, या जयसिंगला बहादूर शहाने, ओके, काय म्हणू आपण त्याला की मेवाडचा जो प्रदेश होता, मेवाडचा राजपद त्याला बहाल केलं होतं. तसंच अजित सिंग नावाचा जो शासक होता, अजित सिंगला त्याने मारवाडचं शासकपद बहाल केलं होतं. म्हणजे थोडक्यात राजपुतांशी समझोता करण्याचा प्रयत्न बहादूर शहाने केला होता. याच्या आधी लक्षात घ्या, याच्या आधी जो औरंगजेबाचा जो कालखंड होता, या काळामध्ये औरंगजेबाने राजपुतांशी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला,
शाह आलमने मात्र समझोता करण्याचा प्रयत्न केला होता. शीखांचे गुरु जे होते श्री गुरु गोविंद सिंग यांच्यासोबत देखील त्याने मैत्रीचे प्रयत्न केले होते. मराठ्यांच्या सोबत सुद्धा त्याने मैत्रीचे प्रयत्न केले होते. उदाहरणार्थ शाहूंची सुटका त्याने केली होती आणि मग शाहू महाराज महाराष्ट्रामध्ये आले आणि नंतर मराठ्यांचं राजकारण डेव्हलप होत गेलं होतं. सो शाहूंची सुटका त्याने केली. शिखांशी मैत्रीचे प्रयत्न केले, राजपुतांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले होते. थोडक्यात औरंगजेबाची धोरणे त्याने फिरवली होती असं दिसून येतं. आणि म्हणून बिपिनचंद्र नावाचे जे इतिहासकार आहेत ते असं म्हणतात की आता हे वाक्य महत्वाचं आहे. बिपिनचंद्र नावाचे इतिहासकार असं म्हणतात की मुघल साम्राज्यासमोरचे प्रश्न सोडवण्यासाठी बहादूर शाह योग्य दिशेने प्रयत्न करत होता. तो अजून काही काळ जिवंत राहिला असता तर मुघल साम्राज्य नवीन स्वरूपामध्ये टिकून राहिलं असतं, सस्टेन झालं असतं, वाढलं असतं. पण इतिहासामध्ये जर तर नसतात. लक्षात घ्या, 1713 मध्ये बहादूर शहाचा मृत्यू झाला. जहांगीर शाह सत्तेवर आला. आता हा जो जहांगीर शाह सत्तेवर आला, लक्षात घ्या की तो त्याच्या सरदारांच्या मदतीने सत्तेवर आला होता. म्हणजे आता आपल्याला काय दिसतं की मुघलांच्या राजकारणामध्ये आता सरदार प्रभावी ठरायला लागले होते. म्हणजे सरदारांचे जे गट होते ते सरदारांचे गट आता प्रभावी ठरतात असं आपल्याला दिसून येतं. सो जहांगीर शाह म्हणजे राजाची भूमिका दुय्यम होत चाललेली आहे आणि सरदारांची भूमिका महत्वाची होत चाललेली आहे. फरुख सियार जो होता हा सय्यद बंधूंच्या मदतीने सत्तेवर आला होता. लक्षात घ्या. येस, बरोबर आहे. सय्यद बंधू बरोबर आहे. सय्यद बंधूंच्या मदतीने सत्तेवर आला होता. सो सय्यद बंधू यांना किंग मेकर असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, सय्यद बंधू हे किंग मेकर म्हणून ओळखले जातात. किंग मेकर का म्हटलं जातं? कारण त्यांनी एकापाठोपाठ असे 4 राजे सत्तेवर बसवले होते. फरुख सियार, रफीउद्दर्जत, रफीउद्दौला आणि मोहम्मद शाह असे 4 राजे सय्यद बंधूंनी सत्तेवर बसवलेले असल्यामुळं त्यांना किंग मेकर्स असं म्हटलं जातं. हा मुद्दा समजून घ्या. फरुख सियार हा जो शासक होता, या फरुख सियारच्या काळामध्ये एक महत्वाची घडामोड झाली होती. येस, हा जो होता जुल्फिकार खानाच्या हातात. व्हेरी गुड संदीप, आहे तुमचा अभ्यास आहे, छान अभ्यास आहे. ते लक्षात घ्या. फरुख सियारच्या संदर्भामध्ये आता मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो. फरुख सियारच्या काळामध्ये काय झालं होतं? जॉन सरमन, हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जॉन सरमन हा एक ब्रिटिश अधिकारी होता आणि या जॉन सरमनचे शिष्टमंडळ फरुख सियारला भेटायला आलं होतं. हे लक्षात ठेवा. जॉन सरमनचे शिष्टमंडळ फरुख सियारला भेटायला आलं होतं आणि त्याने इंग्रजांना व्यापारी सवलती दिल्या होत्या. फरुख सियारने इंग्रजांना व्यापारी सवलती दिल्या होत्या. लक्षात घ्या. हा तुमचा एमसीक्यू असणार आहे आणि यालाच मॅग्ना कार्टा ऑफ ब्रिटिश ट्रेड इन इंडिया असं म्हटलं जातं. मॅग्ना कार्टा ऑफ ब्रिटिश ट्रेड इन इंडिया असं याला म्हटलं जातं. लक्षात घ्या. फरुख सियारच्या काळामध्ये ब्रिटिशांना व्यापारी सवलती दिल्या गेल्या. त्याला भेटण्यासाठी जॉन सरमन नावाचा ब्रिटिश अधिकारी आला होता आणि मग त्याने आपल्या मागण्या फरुख सियार समोर मांडल्या. फरुख सियारने त्या मागण्या मान्य केल्या. त्यालाच आपण मॅग्ना कार्टा ऑफ ब्रिटिश ट्रेड इन इंडिया असं म्हणतो. यानुसार काय होतं? यानुसार बंगाल, गुजरात आणि दख्खन, लक्षात घ्या, बंगाल, गुजरात आणि दख्खन यामध्ये ब्रिटिशांना मुक्त व्यापाराचा परवाना प्राप्त झाला होता. मुक्त व्यापार परवाना प्राप्त झाला होता. हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि हा मुक्त व्यापार परवाना वापरण्यासाठी, मुक्त व्यापाराचे अधिकार वापरण्यासाठी दस्तक देण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला होता. दस्तक बद्दल चर्चा आपण करणार आहोत, काळजी नका करू. दस्तक देण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला होता. कलकत्ता आणि आसपासची गावं, कलकत्ता आणि परिसर, लक्षात घ्या. येस, व्हेरी गुड. कलकत्ता आणि परिसर या प्रदेशामध्ये त्यांना महसूल वसुलीचा अधिकार मिळाला. सारा वसुलीचा अधिकार, महसूल हक्क किंवा सारा वसुलीचा हक्क मिळाला होता. आणि बादशहाच्या नावे नाणी छापण्याचा अधिकार, करन्सी छापण्याचा किंवा नाणी छापण्याचा हक्क त्यांना मिळाला होता. अट एवढीच होती की त्यांनी मुघल बादशहाच्या नावे ती नाणी छापली पाहिजेत. हे वाक्य समजून घ्या, हे वाक्य महत्वाचे आहेत. सो इंग्रजांना व्यापारी सवलती दिल्या होत्या. फरुख सियार, यालाच मॅग्ना कार्टा ऑफ ब्रिटिश ट्रेड इन इंडिया असं म्हटलं जातं. हा पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचा असेल. समजून घ्या. त्याच्यानंतर मग फरुख सियार आणि सय्यद बंधू यांच्यामध्ये संघर्ष झाला. सय्यद बंधूंनी फरुख सियारला सत्तेवरून हटवलं. त्याऐवजी रफीउद्दर्जत सत्तेवर आला. रफीउद्दर्जतच्या काळामध्ये, लक्षात घ्या, रफीउद्दर्जतच्या काळामध्ये काय झालं? रफीउद्दर्जतच्या काळामध्ये मॅग्ना कार्टा ऑफ मराठा डॉमिनियन म्हणजे मराठा राज्याची सनद प्राप्त झाली. ते लक्षात घ्या. मॅग्ना कार्टा ऑफ मराठा डॉमिनियन म्हणजे मराठा राज्याची सनद. मॅग्ना कार्टा ऑफ मराठा डॉमिनियन यालाच मराठा राज्याची सनद असं म्हटलं जातं. मराठा राज्याची सनद. या मराठा राज्याची सनद अंतर्गत काय आहे ते लक्षात घ्या की आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती आणि हे एक सार्वभौम अशा प्रकारचं शासन होतं, सार्वभौम राज्य होतं, ज्याचे प्रमुख आपले शिवछत्रपती होते. हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर मग शिवछत्रपती नंतर मग शंभूराजे आले, शंभूराजे छत्रपती बनले. त्याच्यानंतर मग राजाराम महाराज होते. पण लक्षात घ्या
की आपण एक सार्वभौम शासन स्थापन केलं होतं किंवा मराठी लोकांनी एक सार्वभौम शासन स्थापन केलं होतं. या सार्वभौम शासनाला एक सार्वभौम शासक सुद्धा होते. परंतु मुघलांच्या दृष्टिकोनातून काय आहे, तर मुघलांच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या, की मराठी राज्य म्हणजे एक प्रकारचं बंडखोर राज्य आहे. ओके, मराठी राज्य म्हणजे एक प्रकारचं बंडखोर राज्य आहे. म्हणून मराठी राज्याचं स्वातंत्र्य मान्य करायला मुघल सत्ताधीश तयार नव्हते, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा बदल कधी झाला? रफी-उद-दर्जाच्या काळामध्ये झाला. रफी-उद-दर्जाच्या काळामध्ये ओके, लक्षात घ्या 1719 मध्ये रफी-उद-दर्जाच्या काळामध्ये 1719 मध्ये याला दिल्ली करार असं सुद्धा म्हटलेलं लक्षात घ्या. दिल्ली करार असं याला म्हटलं जातं. मराठा राज्याची सनद. याच्यामध्ये काय झालं की मुघलांनी मराठी सत्तेचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं होतं. म्हणजे स्वतंत्र आणि सार्वभौम अस्तित्व मान्य केलं. मुघलांनी मराठ्यांचं स्वतंत्र सार्वभौम अस्तित्व मान्य केलं होतं. याच्यामध्ये असं सांगितलं की शिवाजी महाराजांचे स्वराज्य या नावाने ओळखलं जाणारं प्रांत मराठी राज्य म्हणून ओळखलं जाईल आणि शाहू महाराज हे त्याचे राजे असतील असं मान्य केलं गेलं. आणि दख्खनच्या 6 सुभ्यांमध्ये सारा वसुलीचा हक्क मराठ्यांना दिला गेला होता. आणि त्याच वेळेला दख्खनमध्ये शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही मराठ्यांकडे सोपवण्यात आली होती. हे सगळं रफी-उद-दर्जाच्या काळामध्ये झालं होतं. आणि ह्या पर्टिक्युलर मराठी राज्य सनद पास होण्यामध्ये ओके, जे पहिले पेशवे होते बाळाजी विश्वनाथ यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. सो मराठी राज्याची सनद म्हणजे रफी-उद-दर्जा. त्याच्यानंतर रफी-उद-दौला आला आणि गेला, दुसरं काही झालं नाही. मोहम्मद शहाच्या काळामध्ये काय झालं? मोहम्मद शहाच्या काळामध्ये विघटनाची जी प्रक्रिया आहे, लक्षात घ्या, विघटनाची जी प्रोसेस आहे, विघटन प्रक्रिया, त्याला चालना मिळाली. विघटनाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. या काळामध्ये अजून काही घडामोडी झाल्या. उदाहरणार्थ या काळामध्ये परकीय आक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती, लक्षात घ्या. मोहम्मद शहाच्या काळामध्ये विघटनाची प्रक्रिया झाली. ओके, वेगवेगळ्या सत्ता स्थापन झाल्या. उदाहरणार्थ मुर्शिद कुली खानानं बंगालमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर अवधमध्ये सादत अली खानाने, लक्षात घ्या, सादत अली खानाने आपली सत्ता प्रस्थापित केली होती. आणि हैदराबादमध्ये लक्षात घ्या, हैदराबादमध्ये चिनकिलीज खानाने आपली सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित केली होती. हे बदल मोहम्मद शहाच्या काळामध्ये झाले, ज्याला आपण एक प्रॉपर मुघल सत्तेचं पतन आपण ज्याला म्हणतो, ते पतनाची प्रोसेस या काळामध्ये झालेली दिसून येते. हे पॉईंट महत्वाचे आहेत. त्यानंतर मोहम्मद शहाच्या काळामध्येच ओके परकीय आक्रमणं झाली होती. उदाहरणार्थ हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. उदाहरणार्थ ओके, नादिर शहाचं आक्रमण याच काळामध्ये झालं होतं. आणि त्याच वेळेला अहमद शाह अब्दाली, नादिर शाह आणि अहमद शाह अब्दाली यांची आक्रमणं मोहम्मद शहाच्या काळामध्ये झाली होती, हे लक्षात ठेवा. हे सगळे मुद्दे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. हाच मोहम्मद शाह रंगीला मोहम्मद म्हणून ओळखला जातो. येस, पर्शिया, नादिर शाह जो होता तो पर्शियाचा किंवा इराणचा नेपोलियन म्हणून ओळखला गेलेला आहे. आणि अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तानचा शासक होता. हे पॉईंट्स महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. सो ओके, ही आक्रमणं झाली मोहम्मद शहाच्या काळामध्ये. त्यानंतर मग हा जो अहमद शाह आणि आलमगीर आहे, लक्षात घ्या, अहमद शाह आणि आलमगीर यांच्या काळामध्ये काय झालं? यांच्या काळामध्ये पानिपतच्या युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली होती, लक्षात घ्या. पानिपत युद्धाची पार्श्वभूमी ओके या 2 शासकांच्या काळामध्ये तयार झाली होती. पानिपत युद्धाची पार्श्वभूमी हे मी तुम्हाला मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये सांगेन, पानिपत युद्धाच्या पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर शहाआलमच्या काळामध्ये काय झालं, लक्षात घ्या. शहाजहानच्या काळामध्ये ऍक्च्युली पानिपतचं युद्ध शाह आलम द्वितीयच्या काळामध्ये, मी बोलताना शहाजहान असं बोललो, ओके, दुरुस्त करून घ्या. शाह आलम द्वितीयच्या काळामध्ये पानिपतचं तिसरं युद्ध घडून आलं होतं, पानिपतचं तिसरं युद्ध. आणि आपल्याला माहिती आहे पानिपतच्या या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा दारुण पराभव झाला होता. आणि त्यामुळं लक्षात घ्या की म्हणजे मराठी सत्तेला एक प्रकारे धक्का बसला होता असं आपल्याला दिसून येतं. आता पानिपतच्या युद्धाचं महत्त्व सांगताना इतिहासकार काय म्हणतात, हे छोटासा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. एक लक्षात घ्या, पानिपतचं युद्ध आपल्याला माहिती आहे की अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये झालं होतं. पानिपतचं युद्ध मी पुन्हा एकदा बोलतोय, अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये पानिपतचं युद्ध झालं होतं. ओके, आणि हे युद्धामागे हेतू काय होता, तर लक्षात घ्या की मराठे पानिपतच्या युद्धाच्या वेळेला मराठे त्यांच्या सत्तेच्या चरमसीमेवर होतं असं आपल्याला म्हणता येईल. मराठी साम्राज्य त्याच्या शिखराला पोहोचलं होतं, अशा प्रकारची कंडिशन होती. परंतु अहमद शाह अब्दालीच्या हातून किंवा अहमद शाह अब्दालीच्या फौजांकडून जेव्हा मराठी फौजांचा पराभव झाला, तेव्हा मराठी सत्तेला एक फार मोठा सेटबॅक बसला आणि मराठी सत्तेचं संकोचन झालं, आकुंचन झालं. मग त्याचा फायदा नेमका कोणाला झाला, लक्षात घ्या. त्याचा फायदा अहमद शाह अब्दालीला फारसा झाला नाही, कारण अहमद शाह अब्दालीने कधी भारतावर आपली प्रत्यक्ष सत्ता प्रस्थापित केली नव्हती. त्याला फक्त दिल्ली, पंजाब, विशेषतः पंजाब आणि सिंध या प्रदेशाचा महसूल त्याला पाहिजे होता, त्याच्यावर त्याचा दावा होता. आणि जेव्हा त्याच्या या दाव्याला मराठ्यांनी आव्हान दिलं,
तेव्हा त्याने भारतावर आक्रमण करून मराठी सत्तेचा पराभव केला होता. त्याच्यामुळे त्याला दिल्लीच्या राजकारणामध्ये पडण्यामध्ये फारसा रस नव्हता आणि म्हणून तो लक्षात घ्या, की पानिपतच्या युद्धानंतर तो परत निघून गेला आणि परत त्याने शाह आलमला मुघल बादशाह म्हणून त्याने रिकॉग्नाइज केलं होतं आणि तो परत निघून गेला. पण शाह आलम शासक हा मुळातच कमकुवत असा होता. त्याच्यामुळं तो लक्षात घ्या, की अवधचा नवाब होता शुजाउद्दौला त्याच्या आश्रयाने राहायला लागला. त्याच्यामुळे आता एक एक काय ज्याला आपण पोकळी म्हणू आपण त्याला, की एक पोकळी निर्माण झाली होती आणि त्या पोकळीचा फायदा ब्रिटिशांनी घेतला होता लक्षात घ्या. कारण आता ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देऊ शकणारी मोठी सत्ता जी मराठे असू शकले असते, पण मराठ्यांचं आता आव्हान काही काळाकरता का होईना संपुष्टात आलेलं आहे आणि म्हणून लक्षात घ्या, की आता ब्रिटिशांना आव्हान देणारी कोणतीही सत्ता राहिली नाही. म्हणून ह्या काळामध्ये ब्रिटिशांनी झपाट्याने आपल्या सत्ता विस्ताराचे प्रयत्न केले होते किंवा आपली पाळंमुळं रोवण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून असं म्हटलं गेलं, की पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये ना अब्दालीचा विजय झाला, ना मराठ्यांचा पराभव झाला. खरे विजेते होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. अशा पद्धतीचं वर्णन केलं गेलेलं आहे. सो शाह आलमच्या काळामध्ये पानिपतचं युद्ध झालं. या शाह आलमच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे बक्सारचं युद्ध सुद्धा याच्याच काळामध्ये झालं होतं. लक्षात घ्या, शाह आलमच्या काळामध्ये बक्सारचं युद्ध घडून आलं होतं. बक्सारचं युद्ध आणि या युद्धामध्ये आपल्याला माहिती आहे, की ब्रिटिशांचा विजय झाला आणि मग शाह आलमने अलाहाबादचा करार करून अलाहाबादच्या कराराच्या माध्यमातून ब्रिटिशांना बंगालची दिवाणी त्याने बहाल केली होती. लक्षात घ्या, तिथून पुढे बंगालमध्ये आता ब्रिटिशांचं वर्चस्व प्रस्थापित होत गेलं होतं. हा पॉईंट समजून घ्या. त्यानंतर या शाह आलमच्या काळामध्ये इसवी सन 1803 मध्ये दिल्लीचा जो प्रदेश होता तो ब्रिटिशांच्या अखत्यारीखाली ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला होता. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या परिणामी दिल्लीचा प्रदेश हा ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेला होता. हे पॉइंट्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर येतो आता लक्षात घ्या, अकबर हा शासक. अकबर पुढचा शासक आहे अकबर. अकबराचं काय महत्व आहे तर हा मुद्दा समजून घ्या. अकबर शासक असताना त्याने ब्रिटिशांच्या वर्चस्वाला विरोध केला होता. त्याला लॉर्ड हेस्टिंग्स नावाचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता. लक्षात घ्या, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आपण ज्याला म्हणतो. हा जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल लॉर्ड हेस्टिंग्स होता अत्यंतिक महत्वाकांक्षी आणि साम्राज्यवादी वृत्तीचा होता आणि त्याचं असं म्हणणं होतं, की मुघल शासक जे आहेत ते ब्रिटिशांवर अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळे म्हणजे ते पेन्शनर आहेत असं त्याचं काय म्हणणं होतं, की मुघल शासक म्हणजे ब्रिटिशांचे पेन्शनर आहेत आणि म्हणून मुघल शासकांना फारसं महत्व देण्याची आवश्यकता नाही आहे आणि ब्रिटिश गव्हर्नर जनरलने मुघल बादशहाला महत्व द्यावं अशी आवश्यकता नाही आहे असं लॉर्ड हेस्टिंग्सचं म्हणणं होतं. पण अकबरचं काय म्हणणं होतं, अकबरचं म्हणणं होतं, की अकबर हा मुघल बादशाह असल्यामुळं तो एक सार्वभौम शासक आहे आणि तो मुघल बादशाह आहे आणि गव्हर्नर जनरल जो आहे तो त्याच्या अखत्यारीमधला त्याच्या अधिकारामधला एक अधिकारी आहे आणि त्याच्यामुळं ब्रिटिश गव्हर्नर जनरलने मुघल बादशाला योग्य ते मान सन्मान दिले पाहिजेत अशी अकबरची अपेक्षा होती. ठीक आहे. परंतु या मुद्द्यावरून लॉर्ड हेस्टिंग्स आणि अकबर यांच्यामध्ये विसंवाद निर्माण झाला, संघर्ष झाला आणि त्यामुळं लॉर्ड हेस्टिंग्सची भेट घेण्यासाठी अकबरने नकार दिला. तर हा तुमचा एमसीक्यू असेल. खालीलपैकी कोणत्या मुघल बादशहाने ब्रिटिश गव्हर्नर जनरलची भेट घेण्यास नकार दिला होता? उत्तर आहे अकबर दुसरा. कारण का? कारण गव्हर्नर जनरलने बादशहाला योग्य ते मान सन्मान देण्यास नकार दिला होता, नजराणे देण्यास नकार दिला होता. म्हणून अकबर दुसऱ्याच्या काळामध्ये काय झालं, गव्हर्नर जनरलकडून मुघल बादशाला दिले जाणारे नजराणे देण्याची जी पद्धत होती ती बंद केली गेली. त्याचबरोबर त्याच्या पेन्शनमध्ये कपात केली गेली. त्याच वेळेला मुघल पद्धतीचं महत्व कमी व्हावं याकरता राज्यकारभाराची भाषा बदलली गेली. त्याच्यानंतर इंग्रजी भाषेला महत्व देण्याचा प्रयत्न केला गेला. या सगळ्या गोष्टींमुळे अकबराला असं वाटलं, की त्याच्यावर अन्याय होत आहे. म्हणून आपल्यावर होणारा अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी म्हणून त्याने राममोहन रॉय यांना लंडनमध्ये प्रिव्ही काउन्सिल समोर आपली बाजू मांडण्यासाठी पाठवलं होतं आणि यावेळेला याच अकबर दुसऱ्याने राममोहन रॉय यांना राजा हा किताब दिला होता. हे लक्षात घ्या. म्हणजेच राममोहन रॉय हे राजा अकबरांनी पदवी दिल्यानंतर बनले. सो राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी अकबर यांना दिली होती. कशासाठी? तर अकबर द्वितीयची बाजू लंडनमध्ये मांडण्यासाठी. पण त्यांना अपयश आलं होतं हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर मग बहादूर शाह जफर हा सत्तेवर आला. याच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे 1857चा उठाव झाला आणि या उठावाचा पाडाव झाला होता आणि त्याच्यानंतर औपचारिकरित्या मुघल सत्ता संपुष्टात आली होती. हा झाला मुघल पतनाचा इतिहास. लक्षात घ्या, आता हे जे मुघल पतन होत होतं या मुघल पतनाच्या कालखंडामध्ये आपल्याला काय दिसतं, आता या ज्या विविध प्रादेशिक सत्ता होत्या या विविध प्रादेशिक सत्तांचा उदय होत गेला आणि या प्रादेशिक सत्तांचा उदय होत असताना त्यांची ताकद वाढत गेली, पण त्यांच्यात वाढत्या ताकदीला ब्रिटिशांनी आव्हान दिलं आणि त्या प्रादेशिक सत्तांनी ब्रिटिश यांच्यामध्ये संघर्ष उद्भवला आणि त्या संघर्षाच्या परिणामी एकेका सत्तेचा पराभव होत अल्टिमेटली ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. ते समजून घ्या.
आता जसं मी तुम्हाला सांगितलं या स्केचमध्ये दाखवलेलं आहे की या सत्ता कोणत्या होत्या, बंगाल, अवध, हैदराबाद, म्हैसूर, मराठा, पंजाब याच अनुषंगाने आपण यांचा अभ्यास करणार आहोत, हे लक्षात घ्या. सो आता आपण पहिला पॉइंट बघूयात, ते म्हणजे इंग्रज आणि बंगाल यांच्यामधला संघर्ष. ओके, अत्यंत महत्वाचं आहे. दोन युद्ध आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत, एक म्हणजे प्लासीचं युद्ध आणि दुसरं म्हणजे बक्सारचं युद्ध. प्लासी आणि बक्सार यांची चर्चा आपण आता इथं करणार आहोत, हे लक्षात घ्या. ओके, इथं हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. इथं तुम्हाला एक मॅप दिलेला आहे, लक्षात घ्या. ओके, इथं मॅप तुम्ही वरचा मॅप बघितला तर तुमच्या लक्षात येईल. इथं टेरिटरी ऑफ नवाब ऑफ बेंगॉल 1717 ते 51 असं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर टेरिटरी ऑफ नवाब ऑफ बेंगॉल 1751 ते 1765 असं दिलेलं आहे. याच्यामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? याच्यामध्ये फरक हा दिसेल की पहिल्या मॅपमध्ये ओरिसाचा जो प्रदेश आहे तो बंगालमध्ये समाविष्ट केला होता, लक्षात घ्या, आणि नंतर मात्र ओरिसा इथं बाजूला केलेला आहे. म्हणजे नेमका काय प्रकार आहे हा समजून घ्या. तर लक्षात घ्या, अकबर जेव्हा मुघल शासक होता, अकबर, बरं, अकबर द ग्रेट आपण ज्याला म्हणतो तो अकबर. ओके, तर अकबर जेव्हा मुघल शासक होता त्याच वेळेला त्याने ओरिसा जिंकलं होतं आणि त्याच्याच काळामध्ये बिहारवर देखील वर्चस्व प्रस्थापित केलं आणि बंगाल, बिहार, ओरिसा यांचा एक प्रांत तयार करण्यात आला होता, म्हणजे ज्याला आपण बंगाल असं म्हणतो. ओके, त्या बंगालमध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसा या 3 प्रदेशांचा समावेश होता. हे कधीच विसरायचं नाही. बंगाल म्हटलं आणि ब्रिटिश सत्ता स्थापनेचा काळ किंवा त्याच्या आधीचा काळ म्हटलं की बंगाल म्हटलं की बंगाल, बिहार, ओरिसा येतं, हे लक्षात घ्यायचं. सो बंगाल, बिहार, ओरिसा. ओके, पण नंतर काय झालं? ओके, 18व्या शतकामध्ये जेव्हा मराठ्यांचा सत्ता विस्तार व्हायला लागला, आपल्याला माहिती आहे इथं मराठी सत्ता उदयाला आली होती, बरोबर आहे का चूक आहे माझा? इथं मराठी सत्ता उदयाला आली होती, हे लक्षात घ्या, मराठी सत्ता. आणि मग आपल्याला माहिती आहे की मराठी सत्ता जेव्हा उदयाला आली होती तेव्हा आपण एक संकल्पना बघतो, मराठा मंडळ नावाची. मराठा मंडळ नेमका काय प्रकार होता लक्षात घ्या. मराठा मंडळ म्हणजे वेगवेगळे मराठी सरदार. ओके, आणि या प्रत्येक सरदाराकडे विशिष्ट प्रदेश सोपवलेला असायचा आणि त्या प्रदेशावर प्रभुत्व प्रस्थापित करणं आणि त्या प्रदेशाला आपला बेस बनवून आपल्या सत्तेचा विस्तार करणं ही त्या सरदाराची जबाबदारी मानली गेली होती. मग आता हा जो प्रदेश होता, लक्षात घ्या, हा जो प्रदेश होता नागपूरकर भोसले आपण ज्यांना म्हणतो, नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यामध्ये हा प्रदेश होता. मग या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की जसं जसं मुघल सत्तेचं पतन झालं, ओके, मराठी सत्तेचा उत्कर्ष व्हायला लागला आणि मग या उत्कर्षाचा परिणाम म्हणजे मराठी सरदारांपैकी नागपूरकर भोसले हे जे होते यांनी आता बंगालकडे आपला सत्तेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला होता. हे कधी झालं होतं? नानासाहेब पेशवा आपल्याला माहिती आहे. नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये ओके मराठी सरदारांनी बंगालकडे आक्रमण केली होती. तुम्हाला माहिती असेल की म्हणजे बारगीर हा शब्द तुम्ही ऐकला असेल, बारगीर. काही दिवसांपूर्वी जेव्हा बंगालमध्ये इलेक्शन चालू होते तेव्हा बारगी हा शब्द प्रचलित झाला होता किंवा तो थोडासा न्यूजमध्ये सुद्धा होता. त्याचा संदर्भ इथे लक्षात घ्या की हे जे मराठा आक्रमक होते, ओके, घोडेस्वार मराठा आक्रमक, त्यांना बारगीर असं म्हटलं गेलं. बारगीर आणि शिलेदार हे घोडदळामधले एक प्रकारचे सैनिक होते, सैनिकांचे प्रकार होते, लक्षात घ्या. सो मराठी सत्तेची आक्रमण आता चालू झाली आणि त्या आक्रमणांचा परिणाम म्हणजे 1751 मध्ये लक्षात घ्या की तत्कालीन जो बंगालचा नवाब होता अलीवर्दी खान, त्याने ओरिसाचं नियंत्रण मराठ्यांकडे सोपवण्याचं मान्य केलं आणि हुगळी नदी, लक्षात घ्या, हुगळी नदी ही ओरिसा म्हणजेच मराठा आणि बंगाल यांच्यामधली सीमा मानली गेली. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल या ठिकाणी, म्हणून इथे 1751 असं दिलेलं आहे. 1751 मध्ये अलीवर्दी खानाने ओरिसाचा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यामध्ये देण्याचं मान्य केलं होतं, हे लक्षात घ्या. सो ओरिसा मराठ्यांकडे आला, तो ओरिसा इथे मायनस झाला असं आपण म्हणू शकतो. सो बंगाल, आता इथे आपल्याला काय दिसतं, बिहार, बंगाल प्रॉपर हे बंगालच्या नवाबाच्या अखत्यारीमध्ये राहिले आणि याच प्रदेशावर ब्रिटिशांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. आता लक्षात घ्या, भले अलीवर्दी खानानं ओरिसा मराठ्यांकडे जरी सोपवला असेल तरी या ठिकाणी मुघल किंवा बंगालच्या नवाबाच्या अधिकाऱ्यांचा दावा सुद्धा होता आणि मग ब्रिटिशांनी सुद्धा या प्रदेशावर दावा केला होता. आणि कालांतराने जेव्हा ओके सेकंड अँग्लो मराठा वॉर झालं, दुसरं इंग्रज मराठा युद्ध, त्यावेळेला भोसल्यांकडून ब्रिटिशांनी ओरिसाचं नियंत्रण प्राप्त केलं होतं, हे लक्षात घ्या. हे कधी झालं? 1803 मध्ये. तर हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता आपण बघूयात इंग्रज बंगाल संघर्ष. इंग्रज बंगाल संघर्ष बघत असताना लक्षात घ्या की इथं आपण थोडक्यात बघूयात की इंग्रज आणि बंगालचे जे नवाब होते त्यांच्यामध्ये नेमके कशा प्रकारचे संबंध होते याची आपण चर्चा करूया. तर आपण आत्ताच बघितलं होतं की बंगालची जी स्थापना आहे, बंगाल एक वारसा राज्य आहे, आत्ताच आपण बघितलं होतं, बंगाल हे एक वारसा राज्य आहे आणि याची स्थापना कोणी केली होती? मुर्शिद कुली खानाने केली होती, लक्षात घ्या. मुर्शिद कुली खान असं मानलं जातं की हा मूळचा दख्खनचा होता, सूर्यनारायण मिश्रा असं त्याचं नाव होतं. नंतर मग औरंगजेबाच्या सेवेमध्ये रुजू झाला, बंगालचा दिवाण बनला, नंतर बंगालचा सुभेदार बनला
आणि नंतर जेव्हा मुघलांच्या सत्तेचा पतन काळ चालू झाला तेव्हा त्याचा फायदा घेऊन लक्षात घ्या मुर्शिद कुली खानाने बंगालमध्ये नवाबाचं एक स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित केलं होतं असं आपल्याला दिसून येतं. सो मुर्शिद कुली खान, मग आता लक्षात घ्या की मुर्शिद कुली खान आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं 1717 ते 19 या काळामध्ये. मुर्शिद कुली खानानं बंगालचं एक स्वतंत्र राज्य प्रस्थापित केलं. पण स्वतंत्र राज्य प्रस्थापित जरी केलं तरी त्याने स्वातंत्र्य घोषित केलेलं नव्हतं. लक्षात घ्या, त्याने स्वातंत्र्य घोषित केलेलं नव्हतं आणि त्यामुळे नावापुरतं का होईना, फॉर्मली का होईना, ओके, बंगाल हा मुघल राज्याचाच हिस्सा होता, लक्षात ठेवा. आणि म्हणूनच अलाहाबादच्या कराराने, आता बघा याला कन्सेप्ट असं म्हणतात. आता मी तुम्हाला जे सांगतो ते कन्सेप्टचा पार्ट आहे, तो तुम्हाला कुठल्याच पुस्तकात दिसणार नाही, कोणी सांगणार सुद्धा नाही. इथे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता बंगाल हे एक वारसा राज्य होतं. ओके, हे आपल्याला कसं सांगता येईल? आपल्याला माहिती आहे की 1765 मध्ये अलाहाबादचा तह झाला होता. 1765 मध्ये जो अलाहाबादचा तह झाला होता त्या अलाहाबादच्या तहानुसार मुघल बादशहाने बंगालची दिवाणी ब्रिटिशांना दिली. आता हा प्रश्न येईल ना, मुघल बादशाला काय अधिकार? जर बंगालमध्ये नवाबांनी आपलं स्वातंत्र्य राज्य प्रस्थापित केलं तर मुघल बादशाचा काय संबंध आहे? मित्रांनो, मुघल बादशाचा संबंध, कारण बंगाल औपचारिकदृष्ट्या मुघल राज्याचाच हिस्सा होता. म्हणजे बंगालचा जर आपण तसं बघितलं तर अप्रत्यक्ष शासक, सार्वभौम शासक अजूनही मुघल बादशाह आहे आणि त्या नात्याने बंगालची दिवाणी ब्रिटिशांना बहाल करण्याचा अधिकार या शहाआलमला होता. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. सो म्हणूनच त्याला वारसा राज्य असं म्हणायचं. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असावा अशी अपेक्षा आहे. यालाच आपण कन्सेप्ट असं म्हणतो, की कन्सेप्ट समजले की विषय समजतो, विषय समजला की प्रश्न सोडवणं सोपं जातं. सो मुर्शिद कुली खान, लक्षात घ्या, मुर्शिद कुली खान बंगाल स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं, पण त्याने सार्वभौमत्व स्वातंत्र्य घोषित केलं नाही. त्याच्यामुळे औपचारिकदृष्ट्या बंगाल हा मुघल राज्याचा हिस्सा होता. मग यांनी काय केलं? युरोपियन, आता लक्षात घ्या की बंगालचा नवाब या नात्याने मुर्शिद कुली खानाचे प्रयत्न काय होते, हे पॉइंट्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत. बंगालचे नवाब या नात्याने त्याने काय केलं? बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था प्रस्थापित केली, बंगालमध्ये महसूल सुधारणा घडवून आणल्या, बंडखोर जमीनदारांना आळा घालण्याचा त्याने प्रयत्न केला. तर या सगळ्या गोष्टी मुर्शिद कुली खानाने केल्या आणि आता त्याने सर्व प्रकारच्या व्यापाराला प्रोत्साहन देखील दिलं. आणि लक्षात घ्या, पण त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की युरोपियन कंपन्या ज्या आहेत त्यांना दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतात, हे त्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्याने युरोपियन कंपन्यांच्या व्यापारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. दस्तकच्या गैरवापराला त्याने आळा घालायचा प्रयत्न केला होता. हे वाक्य महत्वाचं आहे. दस्तकच्या गैरवापराला आळा घालण्याचा प्रयत्न मुर्शिद कुली खानाने केला होता. आता याचा नेमका अर्थ काय आहे? आता लक्षात घ्या की हा जो दस्तकचा मुद्दा आहे ना, फारच असं काय म्हणू आपण त्याला, की डिबेटेड अशा प्रकारचा पॉइंट आहे. आपल्याला काय दिसतं की बंगाल नवाब आणि ब्रिटिश, हा वाक्य, आता मी तुम्हाला जे वाक्य सांगतो ते अत्यंत महत्वाचं आहे. बंगाल नवाब व ब्रिटिश यांच्यातील संघर्षाचा मुद्दा, यांतील संघर्षाचे कारण, बंगाल नवाब आणि ब्रिटिश यांच्यातील संघर्षाचे कारण, लक्षात घ्या, यांच्यातील संघर्षाचे कारण, एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे दस्तकचा गैरवापर. ओके, दस्तकचा गैरवापर हा नेमका प्रकार काय आहे आपण समजून घेऊयात. दस्तकचा गैरवापर म्हणजे नेमकं काय होतं? आता बघा, मी तुम्हाला कन्सेप्च्युअल पार्ट सांगतोय. आता दस्तकचा गैरवापर सांगत असताना आपल्याला यावं लागतं मॅग्ना कार्टा ऑफ ब्रिटिश ट्रेड इन इंडिया. आता ज्याच्याबद्दल आपण बोललो, मॅग्ना कार्टा ऑफ EIC ट्रेड, मॅग्ना कार्टा ऑफ EIC ट्रेड, याच्यावर आपण बोलूयात. मॅग्ना कार्टा ऑफ EIC ट्रेड याच्यामध्ये काय होतं की आपण आता बंगालपुरतं बोलूयात. बंगाल, गुजरात, डेक्कन हे तर मी तुम्हाला सांगितलं. आपण आता बंगालपुरतं बोलूयात. लक्षात घ्या, बंगालमध्ये ब्रिटिशांना मुक्त व्यापाराचे अधिकार दिले होते. बंगालमध्ये ब्रिटिशांना मुक्त व्यापाराचे अधिकार, बंगालच्या बाबतीमध्ये असं आपण बोलूयात. बंगाल, गुजरात आणि दख्खन, पण आता आपण फक्त बंगालशी संबंधित चर्चा करतोय म्हणून मी इथं बंगाल असं लिहिलं. बंगालच्या बाबतीमध्ये ब्रिटिशांना मुक्त व्यापाराचे अधिकार दिले गेले, हक्क दिले गेले. इथं गुजरात आणि दख्खन सुद्धा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, असं कन्फ्युज नका होऊ, नाही तर तुम्ही म्हणाल सरांनी चूक सांगितलं. मी चूक नाही सांगितलं. गुजरात, डेक्कन आणि बंगाल तिन्ही प्रांतांमध्ये, पण आपली चर्चा सध्या बंगालच्या संदर्भात आहे म्हणून मी बंगालपुरतं बोलतोय. ब्रिटिशांना मुक्त व्यापाराचे हक्क दिले गेले. याचा अर्थ काय होता? याचा अर्थ असा आहे की ब्रिटिशांना कुठल्या प्रकारचे कर द्यावे लागणार नाहीत, म्हणजे करातून कर सवलती देण्यात येतात. व्यापारासाठी कर लागतो ना आपल्याला, तर करातून मुक्तता, कर मुक्तता. पण कोणत्या प्रकारचे कर? आपल्याला माहिती आहे की व्यापाराचे 2 प्रकार असतात. 2 प्रकार कोणते? अंतर्गत व्यापार आणि दुसरा बहिर्गत व्यापार. तर लक्षात घ्या, ओके, ही जी सवलत होती, ही नेमक्या कोणत्या व्यापाराच्या संदर्भामध्ये होती? तर कर सवलतीची जी काय तरतूद होती, लक्षात घ्या, कर सवलतीची तरतूद ही अंतर्गत व्यापाराच्या बाबतीत नसून ती बहिर्गत व्यापाराच्या बाबतीमध्ये होती. याचाच अर्थ ब्रिटिशांनी, लक्षात घ्या,
ब्रिटिशांनी अंतर्गत व्यापार केल्यास, म्हणजे भारतामध्ये बंगालमध्ये व्यापार केल्यास, ब्रिटिशांनी अंतर्गत व्यापार केल्यास त्यांना करमाफी मिळणार का? नाही, कर द्यावा लागेल. ओके, कर द्यावा लागेल. पण ब्रिटिशांनी बहिर्गत व्यापार केल्यास, म्हणजे जर त्यांनी भारतामध्ये वस्तू खरेदी करून त्यांनी जर युरोपमध्ये विकल्या, तर मग मात्र त्यांना करमाफी असेल. म्हणजे त्याला आपण एक्सपोर्ट ड्युटीज आपण ज्याला म्हणतो ना, भारतामध्ये वस्तू खरेदी करायच्या, युरोपमध्ये विकायच्या. मग त्या केसमध्ये ब्रिटिशांना कुठला टॅक्स लागणार नाही. पण जर ब्रिटिशांनी भारतामध्ये वस्तू खरेदी करून भारतात विकायचा प्रयत्न केला, तर मग मात्र त्यांना टॅक्सेस द्यावे लागतील. ओके, यालाच आपण दस्तक, आता ह्याला आपण करमुक्ततेचे अधिकार असं म्हणतो. मग आता ओळखायचं कसं की ह्या पर्टिक्युलर वस्तू ब्रिटिश कंपनीनंच विकत घेतलेल्या आहेत? कारण आपल्याला माहिती आहे फ्रेंच कंपनी सुद्धा होती, पोर्तुगीज कंपनी सुद्धा होती, डॅनिश कंपनी सुद्धा होती. मग हा माल नेमका ब्रिटिशांचाच कशावरून, आणि हा माल ब्रिटिशांनी परदेशामध्येच विकण्यासाठी कशावरून खरेदी केलेला आहे, हे ओळखायचं कसं? तर त्याच्यासाठी होतं दस्तकची तरतूद. दस्तक म्हणजे काय? प्रकारचे व्यापारी परवाने होते, लायसन्सेस होते, लक्षात घ्या. हे दस्तक कोण देणार? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचेच उच्च अधिकारी देणार. सेल्फ लायसन्सिंग आपण ज्याला म्हणतो ना, आजच्या मॉडर्न पिरियडमध्ये, मॉडर्न इकॉनॉमीमध्ये आपल्याला माहिती आहे सेल्फ लायसन्सिंगचा प्रकार. तर हा दस्तक म्हणजे प्रकारचे सेल्फ लायसन्सेस होते, हे समजून घ्या. याच्या अंतर्गत काय होतं, ईस्ट इंडिया कंपनीचे उच्च अधिकारी एक प्रकारे सर्टिफिकेट द्यायचे. त्याच्यामध्ये काय असेल की ह्या पर्टिक्युलर वस्तू आहेत, हे जे वस्तूंनी भरलेलं जहाज आहे, हे ब्रिटिशांनी बहिर्गत व्यापारासाठी ओके या जहाजामध्ये या वस्तू भरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याला करमुक्तता केली जावी, अशा प्रकारचं पत्र, अशा प्रकारचा परवाना म्हणजे दस्तक होता. मग दस्तक जर असेल तर मुघल अधिकारी काय करतील? बंगालच्या नवाबाचे अधिकारी ब्रिटिशांचं ते जहाज जाऊ द्यायचे, कारण दस्तकचा सर्टिफिकेट त्या ठिकाणी असेल, दस्तकचं लायसन्स असेल. पण दस्तकचं लायसन्स नसेल तर मग ब्रिटिशांना टॅक्सेस द्यावे लागतील. हा मुद्दा समजून घ्या. आणि अंतर्गत व्यापाराच्या बाबतीमध्ये ब्रिटिशांना दस्तकचा वापर करायची परवानगी नव्हती. पण आता ब्रिटिशांनी काय केलं? ब्रिटिशांच्या एक लक्षात आलं की मुघल सत्ता कमकुवत होत चाललेली, खिळखिळी होत चाललेली आहे आणि मुघल सत्तेची जागा बंगालमध्ये बंगालचा नवाब घेतोय. पण मग आता बंगालचा नवाब जेव्हा मुघल सत्तेची जागा घ्यायला लागला, तेव्हा बंगालमधले इतर जमीनदार जे होते, इतर स्थानिक लोक जे होते, ते बंगालच्या नवाबाला आव्हान देतात. कारण त्यांना ते सहन होत नाहीये ना. जसं बंगालमध्ये मुर्शिद कुली खानाचं वर्चस्व प्रस्थापित होतं, तसंच बंगालमधले जे जमीनदार होते, स्थानिक नेते होते, स्थानिक शासक होते, ते बंगालच्या नवाबाला विरोध करायला लागले. म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं जे अराजक माजलं होतं, त्या अराजकाचा फायदा ब्रिटिशांनी घेतला आणि ब्रिटिशांनी काय केलं की आता अंतर्गत व्यापारासाठी सुद्धा त्यांनी सेल्फ लायसन्सेस द्यायचा प्रयत्न केला. ऍक्च्युली परवानगीच नव्हती, लक्षात घ्या. ब्रिटिशांनी काय केलं? नाही, आम्हाला परकीय व्यापारासाठी जसं टॅक्सेसमध्ये माफी आहे, तसं अंतर्गत व्यापारासाठी सुद्धा टॅक्सेसला माफी आहे, म्हणून आम्ही अंतर्गत व्यापारासाठी सुद्धा दस्तक इश्यू करणार, अशा प्रकारचा पवित्रा ब्रिटिशांनी घ्यायला सुरुवात केली. पण मुर्शिद कुली खान तेवढा स्ट्रॉंग होता, लक्षात घ्या. त्यांनी ब्रिटिशांच्या या दस्तकच्या गैरवापराच्या प्रयत्नावर त्याने आळा घातला, नियंत्रण प्रस्थापित केलं आणि अंतर्गत व्यापाराच्या बाबतीमध्ये ब्रिटिश कर कसे देतील याच्याकडे त्याने पूर्ण लक्ष दिलं होतं आणि त्याच्या धोरणामध्ये त्याला यश प्राप्त झालं होतं, लक्षात घ्या. हे मुर्शिद कुली खानाचं महत्व आहे. मुर्शिद कुली खान बंगालचा संस्थापक आणि ब्रिटिशांना नियंत्रणामध्ये ठेवण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं होतं. हा मुद्दा महत्वाचा आहे. मुर्शिद कुली खानानंतर आपल्याला काय दिसतं? मुर्शिद कुली खान तर शुजाउद्दीन नावाचा बंगालचा नवाब बनला. त्याच्या काळामध्ये सुद्धा हीच धोरणं चालू राहिली. त्यानंतर सरफराज खान सत्तेवर आला. हा सरफराज खान अकार्यक्षम होता आणि म्हणून सरफराज खानाविरुद्ध उठाव झाला आणि अलीवर्दी खान सत्तेवर आला. अलीवर्दी खान हा सुद्धा बंगालचा अत्यंत कार्यक्षम म्हणून शासक म्हणून ओळखला गेला, लक्षात घ्या. आणि त्याने सुद्धा मुर्शिद कुली खानाप्रमाणेच युरोपियन कंपन्यांच्या गैरवर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी त्याने एक लक्षात घ्या की अफगाणांची एक विशेष फौज उभारली होती. हे लक्षात घ्या, अफगाणांची विशेष फौज या अलीवर्दी खानाने उभारली होती. ओके, त्याला त्याच्यात म्हणजे यश सुद्धा प्राप्त झालं होतं. पण मुद्दा असा झाला होता की अलीवर्दी खानाचं दुर्दैव म्हणा किंवा अजून काय म्हणा, अलीवर्दीच्या खानाच्या काळामध्ये आत्ताच मी तुम्हाला एक छोटासा मुद्दा सांगितला होता. मुद्दा काय होता? मराठी सत्तेचं आक्रमण. आत्ताच काहीच मिनिटापूर्वी आपण हा मुद्दा बोललो होता. तर इथे एक कनेक्शन जोडायचं आपल्याला, लक्षात घ्या. हे कनेक्शन जुडलं की मुद्दा सोपा होतो. तर अलीवर्दी खानाच्या काळामध्ये काय झालं तर सातत्याने भोसल्यांच्या नेतृत्वाखाली, पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने बंगालवर आक्रमण करायला सुरुवात केली आणि मराठ्यांची आक्रमणं लक्षात घ्या की अत्यंत आक्रमक अशा प्रकारची होती आणि त्यामुळे बंगालमधली राजकीय आर्थिक जी घडी होती ती कुठेतरी विस्कटायला लागली होती. ओके, मराठ्यांनी या ठिकाणी बराच गोंधळ निर्माण केला होता असं म्हटलं जातं आणि म्हणूनच लक्षात घ्या तर बारगीर हा शब्द त्याच कॉन्टेक्स्टमध्ये हे केला जातो की बाह्य घटक या अर्थाने बारगीर हा शब्द वापरला जातो. तर मराठ्यांनी या प्रदेशामधली जी आर्थिक घडी होती, राजकीय घडी होती, ती बऱ्यापैकी
विस्कटवली होती. त्याच्यामुळे अली वर्दी खान हा बंगालमध्ये कार्यक्षम प्रशासक जरी असला, युरोपियन कंपन्यांवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यशस्वी जरी ठरला असला, तरी मराठ्यांपुढे त्याचा काही टिकाव लागू शकला नाही लक्षात घ्या. परिणामी लक्षात घ्या, की त्याने मराठ्यांना ओरिसा बहाल केलं होतं हा मुद्दा तर आपण बघितला. पण त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली. आता ब्रिटिशांनी एक मुद्दा मांडला. मुद्दा काय मांडला, की मराठी आक्रमणाचे बंगालला जसं नुकसान होतंय, तसं ब्रिटिशांच्या व्यापाराला सुद्धा नुकसान होतंय. कारण मराठ्यांच्या सातत्यपूर्ण आक्रमणामुळं ब्रिटिशांचा व्यापार धोक्यात यायला लागला होता. म्हणून ब्रिटिशांनी अलीवर्दी खानाकडे एक परवानगी मागितली. कशाची परवानगी मागितली? तर मराठ्यांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी, वाक्य महत्वाचं आहे, मराठ्यांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी आम्हाला आमच्या कलकत्ता या वसाहतीभोवती तटबंदी बांधायची परवानगी द्या. अशा प्रकारची परवानगी त्यांनी अलीवर्दी खानाकडे मागितली. अलीवर्दी खान म्हटला, मी तुम्हाला परवानगी देत नाही. कारण का? तुम्ही तटबंदी बांधली, मग तुम्ही आतमध्ये काय करताय ते मला कसं कळेल तटबंदीच्या आतमध्ये? म्हणून अलीवर्दी खानानं तटबंदी बांधायची परवानगी नाकारली. पण मराठ्यांच्या आक्रमणाचा धोका सुद्धा तेवढाच रिअल होता लक्षात घ्या. पण अशा वेळेला अलीवर्दी खानाला नाईलाजाने ब्रिटिशांना एक मान्यता द्यावी लागली. ती मान्यता काय होती? त्यांच्या कलकत्ता या वसाहतीभोवती लक्षात घ्या, तटबंदीच्या ऐवजी खंदक खणण्याची परवानगी द्यावी लागली. ते वाक्य लक्षात ठेवा. खंदक आपण ज्याला म्हणतो ना, खंदक, खड्डा, तर वसाहतीभोवती एक खंदक खणला गेला. हा खंदक कशासाठी होता? हा खंदक मराठी आक्रमणापासून ब्रिटिश वसाहतीचं रक्षण करण्यासाठी होता. आणि म्हणून या खंदकाला मराठा खंदक, मराठा डीच असं म्हटलं जातं. हा तुमचा एक्झाम मध्ये विचारला जाणारा MCQ आहे, हे लक्षात घ्या. सो मराठा खंदक, ओके. याच्यातून इंग्रजांचा लाभच झाला आणि इंग्रजांसाठी संरक्षणासाठी एक लक्षात घ्या, की त्यांच्या संरक्षणासाठी एक उपाययोजना या ठिकाणी तयार झाली होती. हे सगळं अलीवर्दी खानाच्या काळामध्ये झालं. 1756 मध्ये अलीवर्दी खानाचा मृत्यू झाला आणि मग त्याचा वारस जो होता सिराज उद्दौला हा सत्तेवर आला. लक्षात घ्या, सिराज उद्दौला हा सत्तेवर आला. या सिराज उद्दौलाच्या काळामध्ये लक्षात घ्या, की सिराज उद्दौला हा देखील कार्यक्षम होता. पण सिराज उद्दौला बद्दल असं सांगितलं गेलं, की हा कार्यक्षम असून सुद्धा याच्या काही मर्यादा होत्या. काय मर्यादा होत्या या सिराजुद्दौलाच्या? ओके, तर सिराजुद्दौलाच्या काही मर्यादा होत्या. या मर्यादा नेमक्या कोणत्या होत्या ते आपण जाणून घेऊयात. तर लक्षात घ्या, सिराजुद्दौला कार्यक्षम जरी असला तरी उतावळ्या स्वभावाचा होता. लक्षात घ्या, तरुण होता, उतावळा स्वभाव होता, उतावळा आणि तरुण, कार्यक्षम होता, तरुण होता, उतावळ्या स्वभावाचा होता. आणि त्याच्यामुळे झालं काय, की त्याच्याच दरबारामधले अनेक घटक ओके त्याच्या विरोधामध्ये गेले होते, त्याच्यावर नाराज झाले होते. तर नेमक्या याच गोष्टींचा ब्रिटिशांनी फायदा घेतला होता. ओके, कार्यक्षम होता, उतावळा होता, तरुण होता आणि त्याला अंतर्गत विरोध मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता. लक्षात घ्या, अंतर्गत विरोध झाला होता आणि या अंतर्गत विरोधातून एक अंतर्गत विरोधक गट किंवा दबाव गट आपण ज्याला म्हणतो, अंतर्गत विरोधी गट किंवा दबाव गट निर्माण झाला होता आणि यात विरोधी गट किंवा दबाव गटाला सिराज विरोधी जुंटा असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, सिराज विरोधी जुंटा. जुंटा हा शब्द महत्वाचा आहे. तर सिराज विरोधी जुंटा या ठिकाणी स्थापन झाला आणि ब्रिटिशांनी नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेतला होता. लक्षात घ्या, आणि त्यांनी या सिराज विरोधी जुंटामधल्या सदस्यांना आपल्या बाजूला ओढून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आपल्या त्याच्यामध्ये मीर जाफर हा जो होता, मग बंगालचा सेनापती मीर जाफर हा ब्रिटिशांच्या बाजूने गेला होता. सो मीर जाफर इतर होते, त्याच्यामध्ये माणिकचंद नावाचा कलकत्त्याचा प्रशासक होता, ओमीचंद नावाचा व्यापारी होता, जगत सेठ नावाचा काय म्हणून आपण त्याला की एक फार मोठा बँकर होता. लक्षात घ्या, त्याच्यानंतर घसीटी बेगम ही सिराजची मावशी होती, शौकत जंग हा सिराजचा मावस भाऊ होता. अशा सगळ्या लोकांना, दिवाण राय दुर्लभ नावाचा दिवाण होता, अशा सगळ्या घटकांना ओके ब्रिटिशांनी आपल्या जवळ ओढून घेतलं, त्यांच्यासोबत कारस्थान केलं आणि सिराज विरुद्ध ते पावलं उचलायला सुरुवात केली होती. आणि यामुळे सिराजच्या पराभवाला किंवा सिराजच्या पतनामध्ये एक प्रकारचं योगदान लाभलं होतं. लक्षात ठेवा. आता सिराज अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या, की सिराज जेव्हा सत्तेवर आला होता तेव्हा त्याच्यासमोर आव्हानं होती. आता अशा परिस्थितीमध्ये सिराजला जर आपली सत्ता टिकवून ठेवायची असेल तर ओके त्याला काय करणं आवश्यक होतं? त्याला एक मुत्सुद्देगिरी, ज्याला आपण जुळवून घेण्याची धोरण आपण ज्याला म्हणतो, ते अवलंबण्याची आवश्यकता होती. परंतु जसं आपण बघितलं, की सिराज हा एक उत्साही, उतावळ्या अशा स्वभावाचा होता, ओके, रागीट होता आणि त्याच्यामुळे त्याने ब्रिटिशांशी कुठल्या प्रकारचा समझोता करायचा नाही. उलट ब्रिटिशांनी त्यांना दिलेल्या सवलतींचा गैरवापर करायचा प्रयत्न केला, त्यांना कडकपणे आळा घालायचं धोरण त्याने अवलंबलं. पण ही गोष्ट त्याच्या लक्षात आलं नाही, की अशा प्रकारचं धोरण, कठोर धोरण अवलंबत असताना आवश्यक असणारे सत्तेवरचं नियंत्रण आपल्याकडे असावं लागतं. पण त्याच्याकडे सत्तेवर तेवढं प्रभावी नियंत्रण नसल्यामुळं त्याची धोरणं अपयशी ठरली आणि त्याच्या परिणामी सिराज आणि ब्रिटिश यांच्यामधल्या संघर्षामध्ये अधिकाधिक वाढ होत राहिली आणि त्याच्याच परिणामी प्लासीचं युद्ध झालं होतं, हे लक्षात घ्या. आणि या प्लासीच्या युद्धामध्ये आपल्याला माहिती आहे
ब्रिटिशांनी बंगालचा म्हणजे सिराजच्या सैन्याचा दारुण पराभव केला आणि परिणामी ब्रिटिश सत्तेचा भारतामध्ये पाया रचला गेला असं आपल्याला दिसून येतं. ओके, हे मुद्दे तुमच्या लक्षात येत असावेत. तर मित्रांनो, होपफुली ओके आतापर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आला असावा. आता उद्याच्या सेशनमध्ये, उद्या म्हणजे आता आपलं सेशन आता उद्या परवा सुट्टी आहे, तर परवाच्या सेशनमध्ये आपण आता प्लासीच्या युद्धापासून ते ओके पंजाबच्या पाडावापर्यंत संपूर्ण घटनाक्रम आपण आता अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर मग आपल्याला लक्षात घ्या की ब्रिटिशांची जी धोरणं होती, या धोरणांमध्ये तैनाती फौजेचं धोरण ओके त्याचं खालसा करण्याचं धोरण याचा अभ्यास करायचा. आणि या संपूर्ण घटकावर आतापर्यंत जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ना, त्या क्वेश्चन्स आपण आढावा घेणार आहोत, हे लक्षात घ्या. ओके, होपफुली आजचं सेशन व्यवस्थित झालं असावं, तुम्हाला आवाजाची वगैरे अडचण आलेली नसावी अशी अपेक्षा आहे, अशी आशा आहे. येस, तर आपण आता थांबूयात आणि पुढच्या सेशनमध्ये आपण प्लासीचं युद्ध आणि त्यानंतरचा घटनाक्रम आपण कव्हर करूयात. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस पर्टिक्युलर सेशन. हॅव अ गुड डे. आणि परीक्षेची तुम्ही तयारी करतच असाल आणि जोरकसपणे जोमाने तुमची तयारी चालू द्या. लक्षात घ्या, आता भले तुम्हाला या ठिकाणी असं वाटत असेल की हा MPSC मेन्सचा अभ्यासक्रम आहे, आपल्याला काय फायदा होईल, तर लक्षात घ्या, मी तुम्हाला एवढं ॲश्युअर करू इच्छितो की आधुनिक भारताच्या अनुषंगाने, आधुनिक महाराष्ट्राच्या अनुषंगाने एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन्स येतील, आपल्या या सेशन्सच्या माध्यमातून तुम्हाला ते मॅनेज करणं सहज शक्य असेल, हे मी तुम्हाला सांगतो. एन्शियंट मिडीवलसाठी आपण ऑलरेडी सेशन घेतलेले आहेत, प्लस काही पर्याय अरेंजमेंट करता आलं तर आपण डेफिनेटली त्याच्यावर विचार करू. ओके, चालेल. धन्यवाद. विथ दिस नोट आय विल टेक युअर लीव्ह. हॅव अ गुड डे. बाय.